प्रियवाच. ओके. अच्छा. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना अ, या दुसऱ्या सेशन मध्ये आपण आलात त्याबद्दल प्रत्येकाचं अभिनंदन. आपण सर्वात आधी अभिनंदन आणि कौतुक सुचिताताईंचं करूया, कारण त्यांनी हा योग जुळवून आणला. आपल्यामध्ये त्या आहेत आणि त्या विशेष म्हणजे टेक्निकली ट्रेंड आहेत पूर्ण या सगळ्या गोष्टींसाठी जे आवश्यक असतं ते. आणि त्यांची ही धारणा पण आहे की असे विषय आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं एकदा अभिनंदन करा. त्यांचे मिस्टर खरोखर लकी आहेत, त्यांना अशा पद्धतीची पत्नी मिळालेली आहे. आणि आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आपण टाळ्या वाजून त्यांचं पण अभिनंदन करूया. खरोखर फार कौतुक वाटते सुचिता तुझं. खूप चांगलं काम करतेस. हेच हेच खरं तर ज्ञानदान आहे. म्हणजे ज्ञानाचं दान जर करावं असं भगवंतांनी सांगितलंय गीतेमध्ये, तर हे ज्ञानदान आहे आणि हे खरा यज्ञ आहे. तर याचं पुण्य वगैरे त्या गोष्टीकडे आपण जायचं नाही, पण तरी खरोखर मनाला शांती मिळते आणि एक प्रकारचं ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये जीवनासाठीच्या. आपण सगळ्यांनी मागच्या वेळेस प्रमाणे ध्यानाने सुरुवात करायची आहे, पण सुरुवातीला जे ध्यान आपण सुरुवातीचं पहिलं करतो त्याचा थोडा संदर्भ काय ते बघून घेऊया आणि मग सुरुवात करूया. मी गीतेचा माझ्यासमोर श्लोक ठेवलेले आहेत, त्याचे संपूर्ण आपण माहिती घेऊ पहिले. ध्यान एक म्हणजे आपण जे श्वासाकडे लक्ष देतो त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे ते बघा. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्य चक्षुश्चैवान तरे भ्रूः प्राणापान समो कृत्वा नासाभ्यंतर चारिणो. भगवद्गीतेतला 5व्या अध्यायातला 27 श्लोक आहे. अर्थ काय? बाहेरच्या भोगांचे चिंतन न करता विषय भोग असा शब्द वापरलाय. ते बाहेरच ठेवून दृष्टीभुयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून एकाग्र होणे. म्हणजे ध्यानाकरता सगळ्यात महत्वाची अट जर कुठली असेल तर प्राण आणि अपान, जाणारा प्राण येणारा अपान हे वायू सम करायचे आहेत, तरच आपण ध्यानाला बसू शकतो. आणि मग ध्यानाचा अर्थ मनात उठणाऱ्या विचारांपासून अलिप्तता किंवा साक्षीत्व. त्याला उपाय काय आहे? उपाय श्वासाकडे लक्ष देणे. आपले जीवन विषयभोगाबाबत अत्यंत लिप्त असते. डोळे, कान, नाक, जीभ इंद्रियांच्या विषयाकडे आपण आकृष्ट होतो. ध्यानाचा अभ्यास इतर अभ्यासांच्या तुलनेने अतिसूक्ष्म आहे. एका जागी डोळे मिटून बाह्य विषय बाहेरच ठेवून इंद्रियांचे सर्व विषय बंद करून ध्यानाला बसायचे. इंद्रियांचे बाह्य विषय बंद केले तरी मनामध्ये ते जश्या तसेच उभे राहतात बरं का. तरी मनामध्ये ते जश्या तसेच उभे राहतात. उदाहरणार्थ, वस्तुतः कोणाशी बोलत नसतानाही मनाने बोलत राहतो. आपल्या ज्या ज्या मानसिक क्रिया चालू असतात त्यांच्याकडे तटस्थतेने किंवा साक्षीत्वाने पाहणे, याचा अर्थ ध्यान. आता या ठिकाणी आपण त्याच्या पुढची पायरी गाठतो, त्याच्याकडे बघायचंच नाही. हे ध्यानाची दुसरी पायरी मागच्या वेळेस आपण अनुभवलेली. त्यामुळं प्राण आपण समान करण्यासाठी काय करायचं, तर त्याच्याकरता मुख्य प्राणायाम आहे प्राथमिक अनुलोम विलोम प्राणायाम. आता सगळ्यांनी वज्रासनात ज्यांना बसतायत त्यांनी बसा. आपण यावेळेस त्या दुसऱ्या लेक्चरमध्ये कृती जास्त करणार आहोत. त्यानंतर डोळे बंद करून डाव्या हातात वायू, सायंकाळची वेळ असल्यामुळे वायू मुद्रा लावा आणि उजव्या दोन बोटांमध्ये नाक धरून, कुठले दोन बोट? अंगुष्ठ आणि अनामिका, म्हणजे अंगठा आणि अंगठीचं बोट नाक धरून असं धरायचं नाही. असं आपण ते चिमटीत धरायचं मध्यभागी. आलटून पालटून खिचून श्वास घेणे, हळू सोडणे, असे 7, 14 किंवा 21 आवर्तन करायचे. आता आपल्याकडे वेळ आज भरपूर आहे, आपण 14 आवर्तन करू.
सगळ्यांनी स्वस्थ बसा. नाक मी सांगितलं त्या पद्धतीने जरा मध्ये धरायचं, पुढे नाही वर नाही. नाकाच्या आतमध्ये एक नॉच असते बघा, त्रिकोण असतो हाडांचा, त्या त्रिकोणामध्ये बरोबर बोटं बसली पाहिजेत. आणि हे जे कोपर आहे त्याचं अटकून ठेवायचे नाही हवेत, त्या अगदी छातीला जवळ. ही 2 बोटं वर. डावी नाक पुढे उडा, जोरात श्वास खेचा, ती बंद करा. दुसरीकडनं श्वास हळूवार आवाज न करता बाहेर काढा. मग जिथून श्वास बाहेर काढला तिथून जोरात खेचा, अलीकडून बाहेर काढा. असे आलटून पालटून प्रथम 7 आवर्तन करा. जोरात खेचायचं, दुसरीकडनं आवाज न करता हळूवार सोडायचं. किती वेळ लागतो त्याला? साधारणतः प्रमाण कसं असतं प्राणायामाचं? 1.5 म्हणजे जेवढा वेळ श्वास घ्यायला लागला, आता इथे काही घड्याळाकडे बघत नाही आपण, त्याच्या 1.5 पट वेळामध्ये श्वास बाहेर काढणे हे प्राणायामाचं महत्वाचं सूत्र आहे. प्राणापानो समेकृत्वा, त्याचा अर्थ आपण 7 आवर्तन झाल्यानंतर बघू. श्वास रोखायचा नाही, हळूवार. व्हिडिओ सगळ्यांनी जर चालू ठेवले तर सगळ्यांना दिसेल, सरांना पण दिसेल तुम्ही काय करतायत ते. हा जमत असेल तर व्हिडिओ चालू ठेवा. हा. तर कृती करा नीट जागच्या जागी. डोळे बंद ठेवायचे. आपल्याला प्राणापान समेकृत्व, आता संगीतेचा श्लोक वाचला मी, तसं आपल्याला साधायचं आहे. ते साधणं म्हणजे काय होईल हे नंतर बघूया, पण पहिले 7 आवर्तन नीट करा. एकीकडनं खेचायचा, दुसरीकडनं हळू सोडायचं. सोडताना आवाज करायचा नाही, शांतपणे सोडायचं. आणि आता 7 आवर्तन झाल्यानंतर डोळे बंद करून थोडं थांबा. दोन्ही हात खाली घ्या, गुडघ्यांवर, मांडीवर, जिथे शक्य आहे तिथे ठेवा. आतमध्ये काय झालं बघा, त्याचा अनुभव आपल्याला यायला पाहिजे. आतमध्ये कुठेतरी समतोल साधलेला आहे, असं जर भावना, अशी जर आपला अनुभव होत असेल तर आपल्याला प्राणायाम जमतो आहे असं आपण समजायला हरकत नाही. आता अनुलोम विलोमचे आयाम मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. प्राण आयाम म्हणजे प्राणायाम. प्राण म्हणजे श्वास, आयाम म्हणजे अस्पष्टचा स्पर्श शरीरामध्ये आपल्याला जाणवतो, त्याला टोनिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. तर असं टोनिंग कुठं मिळालं पाहिजे अनुलोम विलोम मध्ये? तर ते आपल्या पाठीच्या कण्याच्या तळात मिळाला पाहिजे. त्याचं कारण काय? पाठीच्या कण्यातनं 2 प्रशक्ती प्रवाह वाहत असतात काय, त्याला योगाच्या भाषेत इडा पिंगला म्हणतात किंवा चंद्र सूर्य नाडी म्हणतात. असे ते वाहत राहतात काय 24 तास. तुम्ही झोपले असलात, उठले असतात, बसले असतात, केव्हाही, तर ते सम व्हायला पाहिजे. म्हणून त्याला प्राणापान समेकृत्व म्हटले. तो जर मध्येच अडकत असेल, पाठीपर्यंतच जातो, कमरेपर्यंतच जातो, तर मग आपला प्राणायाम सिद्ध नाही असं म्हणायला पाहिजे. मग ते प्राणापान समेकृत्व होत नाही, त्यांना ध्यान लागत नाही. त्यामुळे आता हे आपल्या पाठीच्या कण्याच्या खाली मिळायला, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणते, ऍट द रूट ऑफ वर्टिब्रल कॉलम. काय करायचं तर आहार शुद्धी करायची. मग योग करताना आहार शुद्धीला फार महत्व. 3 प्रकारचे आहेत, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक म्हणजे पूर्णतः शाकाहार जो उपलब्ध आहे सीझन वाईज तो. त्या शाकाहारामध्ये वयोमानाप्रमाणे 10 ते 30% कच्चा आहार असणं गरजेचं. मग त्यात मोड आलेले धान्य असेल, जो भाजीपाला आपण कच्चा खाऊ शकतो तो असेल, तो आत्ताच्या सध्याच्या या ॲग्रिकल्चरच्या जमान्यामध्ये कुठलाही भाजीपाला आणलेला सुरुवातीला कोमट पाण्यामध्ये मीठ घालून त्यात बुडवून ठेवायचा, नंतर 15 मिनिटांनी काढून स्वच्छ धुवायचा आणि मग तो कापून चिरून जसं जाईल तसं खायचा असतो. डायरेक्ट तुम्ही खाल्ला तर सगळे अवशेष कीटकनाशकाचे, फर्टिलायझरचे आपल्या पोटात जाऊन शरीर अजून मळतं आतून, बरं का, शुद्ध होत नाही. तर ती या दिवसामध्ये आपण हे पाळायची. पावसाळ्यामध्ये तर 9 इंचापर्यंत वाढणारी कुठलीच भाजी खायची नाही असं असतं.
कारण ती पॅरासाइट सगळे तिथपर्यंत पोहोचतात आणि ते जमिनीतनं झाडामध्ये म्हणजे त्या वनस्पतीमध्ये आणि वनस्पतीहून आपल्या पोटामध्ये जातात. एकदा पॅरासाइट आत गेलेत ते आयुष्यभर निघत नाहीत बाहेर. त्यासाठी मग योगातले इतर उपाय करायला लागतात. त्याला शुद्धिक्रिया म्हणतो आपण, पंचकर्म म्हणतो वगैरे वगैरे. तर आपण आता परत हा प्राणायाम 7 वेळा करूया. परत आपल्या हातामध्ये वायुमुद्रा लावा, डाव्या हातात. उजव्या हाताच्या 2 बोटाने नाक मध्ये धरा, डोळे बंद. कुठूनही, असं नाही उजवीकडनं खेचला पाहिजे, कुठूनही श्वास खेचा, कुठेही नाक पुढे जोरात खेचा. आयाम कुठं मिळतात बघा. दुसरीकडनं हळूवार सोडा, सोडताना आवाज नाही. जिथून सोडला तिथून खेचा जोरात, खेचताना आवाज. आता याच्या ठिकाणी असं होऊ शकतं की आपल्या 2 नाकपुड्यापैकी एक बंद आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, सर्दी होते कोणाला, त्या ठिकाणी वात अटकतो वगैरे वगैरे. तर मग अशी स्थिती असेल तर एकाच नाकपुडीने करायचं, 2 नाकपुडीने करायचं. म्हणजे घेण्याची क्रिया, सोडण्याची क्रिया एकीनेच. जी बंद असते स्वभावतः नॅचरली, ती प्रयत्न करून उघडायची नसते, हे लक्षात ठेवा. शरीराच्या तापमानावर ते अवलंबून असतं, कुठली बंद आहे आणि कुठली चालू आहे. उजवी नाकपुडी समजा बंद असेल तर शरीराचं तापमान जास्त आहे, ते कमी करते म्हणून डावी चालू आहे. शरीराचं तापमान जर कमी असेल आवश्यकतेपेक्षा तर डावी बंद होऊन जाते. ती आपण उघडायची नाही फोर्स करून, हे लक्षात ठेवा. अशी 7 आवर्तन करा आणि मग आपण इथंच ध्यानाला जाऊ. दोन्ही हातांमध्ये वायुमुद्रा लावा. सायंकाळची वेळ स्वस्थ बसून आपण, कृती काय आहे तर मागच्या वेळेस आपण बघितली. ध्यानाची पहिली कृती शुद्ध, पवित्र, सुरक्षित या 4 शब्दांनी आपण दिग्बंध करायचं असतो. सरळ बसा, पाठ मान एका सरळ रेषेत ठेवा, हातामध्ये सध्या वायुमुद्रा लावा, डोळे बंद आणि प्रथम दिग्बंध करा. स्वतःला प्रश्न विचारा मनात, मी कुठे बसलो किंवा बसली आहे. हे सगळं प्राथमिकतेने करावं लागतं सुरुवातीला. मग त्याचं उत्तर स्वतःलाच द्यायचं. मी ज्या जागेवर, ज्या ठिकाणावर बसलो किंवा बसली आहे ते ठिकाण, ती जागा. आता या ठिकाणी जागा म्हणजे वास्तू जिथे आपण बसला आहात आणि ठिकाण म्हणजे शरीर, हे लक्षात ठेवायचं. ते ठिकाण सतत बदलत असतं जन्मांतरामध्ये. आपण आता जे शरीर मिळालंय त्याला ठिकाण म्हणायचे. आणि आता दिग्बंधाला सुरुवात करा. स्वच्छ शब्दाने आपल्या सभोवताल मनाने गोल काढायचा, हातबीत फिरवायचं नाही. मागच्या वेळेस बघितलं, कोणीतरी भगिनी आपले हात फिरवत होते, हाताने फिरायचे मनाने. संपूर्ण जागेमध्ये स्वच्छता पसरवून ती आपल्या शरीरावर प्रोक्षण करा. आज स्वच्छता अनुभव करा. मनाने जे करू तेच होतं, हे लक्षात ठेवा. मन पॉवरफुल आहे खूप आपलं. मन हेच ईश्वराची विभूती आहे. दुसरा शब्द शुद्ध, शुद्धता सर्वत्र पसरवून शरीरावर प्रोक्षण करा. आत अनुभवा. तिसरा शब्द पवित्र, पवित्रता जीवनात फार आवश्यक आहे. ती संपूर्ण जागेवर पसरवून शरीरावर प्रोक्षण करा. चौथा शब्द सुरक्षित, संपूर्ण जागा आपल्यासाठी सुरक्षित करून शरीरावर प्रोक्षण करताना आधी पंचमहाभूतांची प्रार्थना करा. आपलं शरीर पंचमहाभूतांचं बनलंय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अत्यंत बलशाली आहेत. त्यांच्या मिश्रणाचं शरीर आहे. ती प्रकृती आहे. तिला मनोमन प्रार्थना करायची की मना सुरक्षित ठेवा. आणि मग त्याला दिग्बंध म्हणतात, यालाच मानस स्नान म्हणतात. योग करताना पहिले स्नान करावं लागतं आणि मानस स्नान हे उत्तम स्नान आहे. मग दुसरा प्रश्न स्वतःला विचारा, मी कसा बसलो किंवा बसली आहे. उत्तर पाहिजे स्थिर सुखम आसन. तुम्हाला कुठले आसन अद्याप दिलेलं नाही. साधं बसायचं, जसं बसलं असाल तसे. वज्रासनात बसाल उत्तम, पण ते 7-8 मिनिट टिकलं पाहिजे आपलं पुढे. डोळे बंद आहे.
स्थिर सुखमासनम साधा. तिसरा आणि शेवटला प्रश्न स्वतःला विचार म्हणा, मी कशासाठी बसलो किंवा बसले? त्याचं उत्तर स्वतःलाच द्या. योग साधन. योग शब्दाचा अर्थ आपण पाहिला. योग म्हणजे जोडणे. आणि पहिला जोड आपल्याला पाहिजे शरीर व मनाचा. त्यासाठी आपण श्वासाचा प्रवास सुरू कर. वॉचिंग, अटेंडिंग, ब्रेदिंग फ्लो विथ फुल कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड. श्वास प्राकृतिक गतीने चालू आहे. आपल्या प्रयत्नाशिवाय चालू आहे. आपण प्रयत्न करायचा की ही गती नाकाच्या अग्रापासून आतून नाकाच्या अग्रापर्यंत एकाग्र मनाने बघायची. आपला अनुभव होतो मन तिथे एकाग्र होत नाही, ते भटकतं विचारांमागे, बाह्य वातावरणामागे, आधीच्या घटनांमागे. तो स्वभाव आहे मनाची सवय, ती बदलायची. कशी बदलणार? ध्यान म्हणजे मनाचं प्रशिक्षण. त्यासाठी हे धावणारं मन, पळणारं मन खेचून खेचून श्वासावर लावत राहायचं. असा प्रामाणिक प्रयत्न करायचा, श्रद्धेने प्रयत्न करायचा, सतत प्रयत्न करायचा. त्याला साधना म्हणतात. अशी साधना श्वास सूक्ष्म होईपर्यंत करीत राहा. सूक्ष्म श्वास म्हणजे ज्या ठिकाणी श्वासाकडे बघणं आपोआप थांबतं. सूक्ष्म श्वास म्हणजे ज्या ठिकाणी श्वासाचा स्पर्श आपल्याला जाणवत नाही, तो सूक्ष्म श्वास. ध्यान हे पहिल्या पायरीचं शिकताना आपला असा अनुभव झाला पाहिजे की माझी श्वासगती सूक्ष्मतम झाली, म्हणजे आपण ध्यानाच्या पहिल्या पायरीत पोहोचलो असा त्याचा अर्थ. त्यासाठी फक्त श्वासाकडेच बघत राहा. नो अदर बिझनेस. थोडी अधीरता निर्माण होईल, ती सहन करायची. आणि आता एक दीर्घ श्वास खेचा, रोखून ठेवा. श्वास सोडताना डोळे न उघडता आपली मान हळूवार खाली घाला. हनवटी कंठाखाली दाबा. श्वास घेत राहा. तिथं गेल्यावर हा जालंधर बंद आहे. गिळण्याची क्रिया 3 वेळा करा. आपली लाळ प्रकर्षाने 3 वेळा गिळायची. दोन्ही हात नाभीपुढे आणून त्यांना बघा. डोळे बंद करा. मान सावकाश वर घ्या. तळहातांचं घर्षण करा भरपूर. ते आपल्या डोळ्यांवर, कपाळावर
डोक्यावर, डोक्याच्या मागून मानेवर फिरवा, छाती पुढे नमस्कार करा आणि सावकाश डोळे. शुभ संध्या. आणि आजचा विषय आपला मागच्या विषयाला धरूनच आहे. मागच्या सत्रामध्ये आपण काय बघितलं, ती शेवटी ध्यानाची दुसरी पायरी बघितली. ती बघून आपण सुट्टी घेतली. ध्यानाची दुसरी पायरी यावेळेस पण सत्राच्या शेवटी होईल. तिच्याविषयी आधी विवेचन बघूया आणि नंतर मग आपण हे सत्र बंद करू. माझा हा जो आवाज मी ध्वनी केलाय भांड्याचा, सगळ्यांना ऐकायला आला? नाही, नाही आला. हा, नाही आला. नाही आला. नाही नाही. हा. मागच्या सत्रामध्ये पण ज्यावेळेस टेप पाहिले तेव्हा मी बघितलं की ह्या भांड्याचा आवाज नव्हता त्या टेप झालेला. असं नाही कसं नाही होतं? नव्हता. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ते बघा, कारण पुढे अजून सूक्ष्म ध्वनी आहे शेवटच्या ध्यानामध्ये. तर मी इथे वाजवतो तिकडे तो उमटत नाही याच्यामध्ये, ते पिकअप होत हा, नाही याचा आवाज. बरोबर. तर बघा, आता आपण मागच्या सत्राचं आठवा जरांनी काय काय चर्चा केली होती. अष्टांग योग मध्ये पूर्ण सांगितले होते, ध्यान नियम वगैरे पूर्ण. हा, तर असं व्हायला नको, पुढचं पाठ मागचं सपाट, बरं का. त्यामुळं बरोबर. मागचा आधी रेफरन्स पहिले बघूया. आपण बघितलं होतं की आपलं जीवन हे कर्म सिद्धांतावरती आहे आणि आपल्याला जन्म कसा मिळतो वगैरे याची चर्चा आपण केली होती. जशी कर्म करू तसे आपल्याला कोणीतरी ताईंनी उत्तर पण दिलं होतं, संचित जसं असेल तसं मिळेल. तर मी म्हटलं संचित हे कर्माचा परिणाम आहे, बरं का. पण आपल्याला आपण एक प्रश्न विचारला होता मागच्या वेळेस की मी काय केलं ज्यामुळे मला हा जन्म प्राप्त झाला. तर आपण उत्तर दिलं पाहिलं होतं आणि ते सगळ्यांनी मान्य केलं होतं की माझीच कर्म. मग आता कर्म कशी करायची या जन्मामध्ये, तर आपण वाल्ल्या कोणाचं उदाहरण वगैरे बघितलं होतं. आणि चांगली कर्म करताना ते चांगलं आहे का वाईट आहे करताना समजत नाही. इट्स ए बिग फ्लॉ. त्याचे परिणाम आल्यावर कळतं अरे हे चांगलं होतं वाईट होतं. मग काय करायचं, योगशास्त्र सांगतं कर्म करताना आपण शिस्तींचं पालन करायचं. 5 सामाजिक शिस्ती, 5 वैयक्तिक शिस्ती, यांना यमनियम म्हटलं योगाने. यमनियमाचं पालन करून समजावून घेऊन नंतर मग पुढे आसन आणि प्राणायामावर जायचं असतं. आजकालचे एक फॅड झालेलं आहे, याचा अभ्यास कोणीच करत नाही, डायरेक्ट आसन प्राणायामावरती जातात. तर त्याच्यामुळं योग साधतो का, त्याच्यामुळे योग साधत नाही. त्यामुळं मी एक उदाहरण दिलं होतं की समजा एक घाणेरडी बाटली आहे आणि त्याच्यामध्ये आपण औषध भरलं, ते औषध घेतल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतात तसेच डायरेक्ट आसन प्राणायाम केल्यामुळे होतात. त्यामुळे पहिले 2 अंग जे आहेत योगातल्या अष्टांगातली, आसन प्राणायाम सॉरी यमनियम, ती आपण अभ्यासून त्याचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करू. ते एकदम येत नाही, शने शने आपल्या जीवनामध्ये ते येतात. तर त्याच्याविषयी थोडेसे एक शॉर्ट रिसायटल बघू. यम 5 आहेत: सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. कसं पालन करायचं ती चर्चा आपली मागच्या वेळेस झाली. त्याचे परिणाम काय, कारण माणसाचा आपला स्वभाव कसा आहे, मला काय मिळेल हा त्यामुळे आपला एक दृष्टिकोन असतो. तर सत्य पालन केल्याने धैर्य प्राप्ती होते. तर फर्स्ट वर्च्यू धैर्य, करेज, जे कुठे विकत मिळत नाही, कोणाकडनं उसनं घेता येत नाही, ते आपल्या सत्यपालनातच निर्माण होतं. सत्यपालन कसं करायचं याची चर्चा आपली झाली आहे. त्याविषयी कोणाला शंका असतील तर तुम्ही विचारू शकता माईक ऑन करून. दुसरे अहिंसा, 3 प्रकारची: शारीरिक, वाचिक आणि मानसिक. अहिंसा पालन केल्याने आपला फायदा काय, तर निर्वैरता प्राप्त होते, नॉन जेलिशियस ऍटमॉस्फिअर. आपलं जर वैर होत असेल, कोणी आपला मत्सर करत असतील, तर आपला विकास होत नाही, आपल्या नाही, आपल्या कुटुंबाचा नाही.
त्यासाठी अहिंसा पालन करणे हा उपाय सांगितला आहे. पण त्या ठिकाणी आपण कच्च पडत असू तर त्यावरती उपाय पण पुढचे आहेत. काय उपाय आहेत? त्याग करायचा, सॅक्रिफिस. आपल्याकडे जे काही धन, जी काही संपदा प्राप्त होते आपल्याला, ती समाजाकडनं आलेली असते. आणि मग आपल्यावरती समाजाचं ऋण असतं, ते किती फेडायचं? तर ते 6.25% ऑफ अर्निंग असा नियम आहे शास्त्रात. 6.6% एवढं परत करायचं असतं. त्याग करायचं त्याचं. शतपात्री त्याग केला पाहिजे बरं का. आपण केलेल्या त्यागातनं, आपण दिलेल्या दानातनं त्याचा पुढे काय विनियोग होतो तो चांगल्या प्रकारे होईल अशी ज्या वेळेस आपल्याला मनात खात्री असते, तशाच ठिकाणी दान करायचं. आपल्याकडे समजा नाही पैसा एवढं दान करायला, तर मग श्रम करा. श्रम किंवा दान हे सतत करायचं असतं. म्हणून त्याला मंदिरांमध्ये आजकाल दान दिल्याच काय होतं ते आपण चर्चा पेपरमध्ये वाचतो. त्यामुळे दान सत्पात्री करायचं असतं, ते आपण आपलं ठरवायचं कसं करायचं ते. तर अशा पद्धतीने आपण निर्भयता प्राप्त करतो. तिसऱ्या असते म्हणजे चोरी न करण्याची कला. काय काय चोरी करतो माणूस वगैरे वगैरे याची चर्चा आपण बघितली. योग म्हणतो चोरी करू नका. त्या ठिकाणी मी एक श्लोक पण उद्धृत केला होता लक्ष्मी सुक्तातला. काय? अलक्ष्मी नाश्याम्यहम. म्हणजे आपण वाममार्गाने भ्रष्टाचार करून लांडा लबाडा करून जो पैसा मिळवतो त्याला योग लक्ष्मी म्हणत नाही, त्याला अलक्ष्मी म्हणते. आणि अलक्ष्मीने आपला नाश होतो. आपला आपल्या कुटुंबाचा विकास होत नाही. थोडी चमक धमक दिसेल पण त्या ठिकाणी शांतता नसणार आहे, विकास होणार नाही. त्यामुळं अस्त्य पालन करताना 4 गोष्टी फार महत्वाच्या असतात. पहिलं धन, दुसरं स्त्री पुरुष, तिसरं वेळ, यांची चोरी नीट करायची. आणि मग अस्त्य पालन करायचं. मला काय मिळतं? तर निर्भयता, ब्रेवरी. भय हेच कारण आहे सगळ्या लोकांचं आपल्या मनातलं. आंतरिक भय असतं, डीप 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 आतमध्ये गेलेलं असतं ते मनामध्ये. आणि त्यांनीच मग डायबिटीस होतो. बऱ्याच लोकांना ज्याकडे माझ्याकडे डायबिटीसचे केसेस येतात त्याच्यामध्ये हिडन स्ट्रेस म्हणतात त्याला आतमध्ये. तो हिडन स्ट्रेस काढला तर मग आपोआप बरं होतं बरं का. ती एक वेगळी संकल्पना आहे. डायबिटीस हा रोग नाही, ती व्याधी आहे वगैरे वगैरे. तर ते आत्ताच मागच्या मला वाटते 20 तारखेला शेवटचं सत्र संपलं त्या शिबिराचं. सुचिता ताई होत्या त्याला. तर शेवटच्या सत्राला नव्हती मला वाटतं सुचिता. तर त्या पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी असतो. भय नाही व्हायला पाहिजे आणि अस्त्य पालन करून निर्भयता प्राप्त होते. थर्ड वर्च. चौथं आहे अपरिग्रह. आपण बघितलं संग्रह न करण्याची कला. कला शिकावी लागते. संग्रह करण्याचा माणसाचा स्वाभाविक स्वभाव असतो. प्रत्येक गोष्टी आपल्याकडे तो जमा करून ठेवतो. योग सांगतो तुझी गरज आहे तेवढंच कर, गरजेच्या वर नाही. गरजेच्या वर असेल ते घ्यायचंच नाही, देऊन टाकायचं कोणाला, किंवा परत त्या ठिकाणी त्याग करायचा. उपलब्ध सामग्रीमधनं आपल्या गरजा पूर्ण करण्याची ती एक फार मोठी शिस्त आहे आयुष्यामध्ये, ती आपण सांभाळायला पाहिजे. त्यानंतर सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह. अपरिग्रह केल्यामुळं पर्याप्ततेची भावना येते, फिलिंग ऑफ कॉम्प्लेसन्सी, समाधान मिळतं. आणि शेवटी आहे ब्रह्मचर्य. ते आपण बघितलं, ब्रह्मचर्य हे फक्त आपल्या सेक्शुअल लाईफशीच त्याचा कन्सर्न नाही. काम हा तर भगवंतानी प्रजोत्पादनासाठी निर्माण केला असं भगवंतानी गीतेतच सांगितलेलं आहे. आपण ते अध्याय वाचले तर आपल्या लक्षात येईल. तर त्या त्या त्यासाठीचा काम मी आहे असं विभूती अध्यायामध्ये भगवंत स्वतः म्हणतात. तर तो वैध मार्गाने पूर्ण करायचा असतो. गीतेमध्ये कुठे टोकाची भूमिका घ्यायला सांगितलेली, मध्यम मध्यम मार्ग स्वीकारायचा. काम तो वैध मार्गाने पूर्ण केला, तो मध्यम आहे. पण ब्रह्मचर्य याचा अर्थ तो नव्हे. ब्रह्म म्हणजे पवित्र वस्तू जी आपण आपल्या आत बघायची, त्याला जे आचरण लागतं त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. मग काय करायचं? तर कर्म करताना सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह 4 यम पाळा. आपण ब्रह्मचर्याचंच पालन करतोय. आणि अशाच लोकांना ध्यान लागतं, इतरांना नाही. चोर, मक्कार, लुटेरे, पॉलिटिशियन, डिप्लोमॅट अशा लोकांना ध्यान नाही लागू शकत. कारण योग काय सांगतं, कोणी ध्यान करू शकत नाही, ते लागतं. ध्यानाची उत्तम वेळ कुठली आहे? ब्राह्म मुहूर्त. हे जे आता आपण ध्यान करतोय क्रियात्मक ध्यान आहे, तांत्रिक ध्यान आहे, दोन्ही आत्ताच शेवटचं.
त्याच्या पुढचं जे आहे ध्यान, ते आपलं तिसऱ्या ज्या वेळेस याचा हे असेल, काय म्हणतात त्याला, व्याख्यानाचा भाग, त्यावेळेस तो विषय होईल, आत्ता नाही. तर त्या ध्यानाचा उत्तम वेळ आहे ब्राह्ममुहूर्त, पहाटे 3:30 ते सूर्य निघेपर्यंत. या वेळात कुठलेही 20 मिनिटं पकडायचे, असं काही नाही की 3:30लाच उठलं पाहिजे. प्रत्येक प्राण्याचं झोप जी आहे त्या वेळात बरोबर उघडते, प्रत्येक प्राण्याची. तुम्ही बघा, मनुष्य प्राणी हा जास्त चाणाक्ष आहे. तो जाग आली तरी परत चादर घेऊन झोपून जातो आणखी, त्यावेळेस उठून ध्यान करायचं असतं. तो विषय त्यावेळेस आपण बघू, आज नाही. तर आता कुठे आलो आपण, यम बघितले. मग नियम ते वैयक्तिक जीवनासाठी: शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. हे 5 नियम आहेत. हे लक्षात ठेवायचे, आपण पाठ करायचे. त्याच्यावरती सध्या माझी लेख मालिका चालू आहे तरुण भारतमध्ये. आता ती ईश्वर प्रणिधानावरती आहे. तर शौच म्हणजे 3 वस्तूंचा शुद्धता: शरीर, मन आणि साधन. कसं करायचं आपण बघितलं. शौच केल्याने पावित्र्यता येते जीवनामध्ये. मगाशी आपण दिग्बंध करताना बघितलं ना, पावित्र्यता प्राप्त होते. शौच, संतोष. संतोष हा नियम आहे. कसा आहे, मागच्या वेळेस आपण बघितलं होतं, एरिया ऑफ कंट्रोल, एरिया बियॉन्ड कंट्रोल, अशा 2 सिच्युएशन्स असतात. म्हणजे परिस्थितीचे 2 भाग, एक माझ्या अधिपत्याखाली, एक माझ्या अधिपत्यावरील. आपण काम अधिपत्याखालील जे आहे, एरिया ऑफ कंट्रोल, त्यावरच काम करायचं. वरच सोडून द्यायचं, तिकडे लक्ष द्यायचं नाही. मानसिक शारीरिक श्रम तिथं करायचे नाही. त्यामुळे असंतोष निर्माण होतो. आणि एरिया ऑफ कंट्रोलवर ज्यावेळेस आपण काम करतो परिस्थितीमध्ये, त्यावेळेस मग चांगले रिझल्ट येऊन समाधान प्राप्त होतं, म्हणून संतोष म्हटलाय. तिसरी शिस्त आहे तप. तपाविषयी आपण भरपूर चर्चा केली त्या दिवशी. सातत्याने एकच एक गोष्ट करणे, त्याला तप म्हणतात. आणि तपाचा फायदा काय, तपाने आत्मविश्वास जागृत होतो. फार मोठी ती गुणांमधला एक मोठा गुण आहे आत्मविश्वास, तो तपाने येतो. तप म्हणजे तापविणे, तप म्हणजे उपवास करणे वगैरे वगैरे, ही चर्चा आपण त्या दिवशी केली. चौथा आहे शौच, संतोष, तप, स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे सेल्फ लर्निंग. आपण सगळे अभ्यास करून डिग्र्या घेऊन शिक्षित झालो आहोत. सुशिक्षित आहो का नाही ते बघायला पाहिजे. स्वाध्याय केल्याने माणूस सुशिक्षित होतो. आणि त्यासाठी मग ग्रंथ वाचन, प्रवचन, ध्यान, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि आपण त्या दिवशी चर्चा पण केली की महाराष्ट्रीयन माणसाने, गीता तर हा सर्वमान्य जागतिक ग्रंथ आहे, पण त्याच्याच आधाराने हे 3 ग्रंथ आपल्या महाराष्ट्रात तयार झाले: दासबोध, एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी. या 3 ग्रंथांचं वाचन, त्याच्यात नामदेवाने काय म्हटलंय, ज्ञान एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी नाही, अनुभवावी असं म्हटलेलं आहे. तर त्याचा अभ्यास करायला पाहिजे, त्याने स्वाध्याय होतो. आणि स्वाध्याय झाला की माणूस सुशिक्षित होतो, हे लक्षात घ्या. आणि शेवटचं आहे शौच, तप, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. त्याविषयी आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय, की जसं अर्जुनाला भगवंताने सांगितलं की तू जे खातोस, जे पितोस, आपण त्या अध्यायात वाचलंय, ते सगळं मला अर्पण कर. आणि अर्जुन तर अत्यंत टॅलेंटेड होता, आपल्यासारखाच रिबेलियन पण होता. तो म्हणतो यांनी काय होईल, तर भगवंत म्हणाले, यांनी पहिली गोष्ट म्हणजे तुला कर्मदोष लागणार नाही. प्रत्येक कर्मामध्ये 2 भाग असतातच, एक त्याचे गुण असतात, दुसरं दोष असतात. तर ते दोष पण लागतात आपल्याला कर्म करताना. साधं उदाहरण आपण बघितलं होतं. आपण चालतो रस्त्याने, घरामध्ये सुद्धा चालण्याची ती चांगली क्रिया आहे, पण चालत असताना सूक्ष्मजीव मरतात जमिनीमधले, जे माहीत नाहीत आपल्याला, तो दोष आहे त्याचा. तर कर्म करताना दोष लागतातच. अजून काय फायदा आहे म्हणले, त्यामुळे समर्पण केल्याने तणाव निर्माण होणार नाही मनामध्ये, ताण. आपण सगळे तणावग्रस्त आहोत, कशाचा तरी तणाव सतत असतो आपल्याला. तर कर्म अर्पण केल्यामुळे तो तणाव नष्ट होतो. मग अजून काय होईल, त्यामुळे तणाव नष्ट झाल्यामुळे मन आनंदी होईल. बरं का, स्माइलिंग फेस, आरवेज आपल्या चेहऱ्यावरती कायम हास्य असलं पाहिजे. त्याच्याकरता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला
तर मग ते आनंदमय होतं. प्रत्येकाच्या जीवनात अडीअडचणी संकट हे असतातच. राजा असो का रंक असो, त्याकडे आपण कसं बघतो हा दृष्टिकोन जेव्हा निर्माण झाला, तर अडचणींकडे प्रश्नाकडे सुद्धा आपण हसतमुखाने बघू. कारण ती परीक्षा असते आपली. जसं त्या दिवशी आपण बघितलं, काम क्रोध लोभ मद मत्सर माया हे शत्रू नाही आहेत, ते परीक्षेचे ठिकाण आहेत. ते आपल्याला दिले आहेत, त्याला आपण कसं मॅनेज करतो, म्हणजे व्यवस्थापन, ते नष्ट होत नाही. कारण ती प्रकृती आहे, ती नष्ट नाही होत. तर त्याचं व्यवस्थापन कसं करतो, ही परीक्षा असते आपली. बरं का? जसं आता कामाच्या बद्दल बघितलं, क्रोध क्रोध आलाच पाहिजे, स्वाभिमान ज्यावेळेस दुखावला त्यावेळेस. पण तो कितपत, त्याला शम्य कसं करायचं. समजा राग आला तुम्हाला, तर काय कराल? उपाय फार सोपा आहे, पण तो जमत नाही वेळेवरती. उलटे अंक मोजा म्हणतात बरेच लोक, 10 ते 1. पण तेवढंच विवेक त्या ठिकाणी जागृत होत नाही. आणि म्हणून ईश्वर प्रणिधान केल्याने ह्या सगळ्या गोष्टी साधतात. आणि सगळ्यात मोठा फायदा ईश्वर प्रणिधानाचा भगवंताने सांगितलाय, की संचितच निर्माण होत नाही कर्म अर्पण केल्यामुळं. पुनर्जन्म का होतो? संचित, ते भोगायला यावं लागतं आपण. भोग किंवा उपभोग आयदर ऑफ. आपण जे कर्म केलं त्याचं फळ आपल्यालाच भोगावं लागतं. प्रकृतीचा नियम अतिशय, प्रकृती अतिशय हे पण आहे, ती खूप कडक आहे. बरं का? ज्यांनी कर्म केलं त्यालाच भोगायला लागतं, दुसरं नाही. देर इज नो पार्टिसिपेशन, शेअरिंग नाहीये. तर ईश्वर परिधान केल्याने संचितच निर्माण होत नाही. कर्म अर्पण करून दिलं भगवंताला. बरं का? आणि मग तोच मुक्तीचा मार्ग आहे ईश्वर परिधान. त्यामुळे आपण रोज संध्याकाळी, पण संध्याकाळी प्रार्थना करू देवाची. त्याच्यामध्ये एक सुंदर आसन आहे. त्या आसनाचा सराव थोडासा आपण करूया, संध्याकाळची वेळ असल्यामुळं. त्याला म्हणतात शशांक आसन. तेवढंच एक आसनच दाखवणार, बाकीचे नाही. कालचा आमचा 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन, 2 शिबिरं झाले. एक ऑनलाईन होतं, एक फिजिकल होतं. त्याच्यामध्ये सुद्धा हा आसनाचा सराव आम्ही करून घेतला लोकांकडे. आपण वज्रासनात बसायचं असतं. थोडासा कॅमेरा ऍडजस्ट करायला. ज्यांना वज्रासन येत नाही किंवा ज्यांच्याकडे दुखतात, त्यांनी साधं बसायचं. मानसिकता महत्वाची. आणि या आसनाचे फायदे पण भरपूर. वज्रासन केल्याने तुमचं शरीर वज्र म्हणजे कठीण मजबूत होतं. बीपी ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं वज्रासन केले. अन्न पाचन नीट होतं. एकमेव आसन आहे 84 आसनामध्ये, की जे जेवण झाल्यानंतर लगेच करता येते. जेवण झाल्यानंतर शतपावली करायची, वज्रासनात बसायचं, नामजप करायचा, आणि मग वामकुक्षी करायचं. असं आम्ही स्वास्थ्य शिकवतो लोकांना. तर आता ते ईश्वर प्रणिधान कसं करायचं, तर हात बाजूला घेऊन श्वास खेचत वर न्यायचे, आकाशाकडे बघायचं, भरपूर श्वास परत खेचायचा, आणि श्वास सोडत कमरेत वाकत डोकं आणि दंड एकमेकाला चिकटून खाली जायचं. हात पुढे डोकं मागे असू दे. कितपत खाली जायचंय, तर कपाट जमिनीला लागेपर्यंत. तिथं थोडं निर्वात थांबायचं. आणि मग त्या ठिकाणी गेलो की मग ईश्वर प्रणिधान करायचं. मनाची धारणा काय करायची आहे, माझं मस्तक हे भगवंताच्या चरणी आहे, अशी मनाची धारणा करून त्या ठिकाणी केलेलं सगळं कार्य, सगळं कर्म अर्पण करायचं भगवंत प्रामाणिकपणे. त्याला म्हणतात ईश्वर प्रणिधान, अर्पण करणे. ती काही कृती नाहीये, मानसिक भाव आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आता पुढे जाऊया आपण. आपण नियम बघितले: शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधानाचे फायदे काय तुम्हाला आता सांगितले. तर त्या पद्धतीने हे यम नियम आपण जीवनामध्ये उतरवायचे असतात आपलं. आणि तिथून मग पुढे आपल्या योगातले जे दुसरे अंग आहेत, आसन प्राणायाम, त्याचा अभ्यास किंवा त्याच्याविषयी चर्चा, ते आपल्या 3ऱ्या व्याख्यानाचा भाग आहे. आपण थोडं अजून मागे जाऊया. कर्म सिद्धांत आहे जीवनाचा. कर्म कसं चालतं याच्याविषयी
गीता काय म्हणते बघूया. सगुण निर्गुण नेणे काही, परी देव आहे म्हणे हृदयी. जडत्व असे देहाच्या ठाई, ते देव वागवित. हा देह कोण चालवतो? आपण म्हणतो मी चालवतो. आपले सतत मी चालू असतं. पण गीता काय म्हणते बघा, सगुण निर्गुण नेणे काही. आपण काही जाणत नाही सगुण काय निर्गुण काय. परी देव आहे म्हणे हृदयी. देव हा आपल्या हृदयात आहे. गीतेचे वचन आहे ते आपण ज्यावेळेस ध्यानाच्या तिसऱ्या पायरीला जो त्यावेळेस बघू त्याचे पुरावे. जडत्व असे देह हा जड आहे. तो काहीच नाही करू शकत. जोपर्यंत ते देव वागवित, जोपर्यंत आत्मिक चेतना काही करत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. त्यामुळं कर्म जे आहे या लागी देहाचे जे चळण ते हृदयस्थ करवी नारायण. देहाकडनं जे जे काही घडतं ते हृदयस्थ नारायणच म्हटलंय चक्क या ठिकाणी. नारायण दृष्टीचे जे देखणे पिढ त्याची जाण होत असे. डोळ्याने पाहण्याचं काम तोच, कर्म करणं तोच बरं का. आणि आपलं मी सुरू हे आपण जाणत नाही की कोण करतं कर्म ते. आणि म्हणून गीतेच्या 18 अध्यायातला 14 श्लोक बघा. अधिष्ठानं तथा करता करणं च पृथक विदम, विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे कुठले कर्म होण्यासाठी काय आवश्यक आहे बघा. कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान. उदाहरणार्थ आता आपलं हे व्याख्यानाचं ऐकण्याचं कर्म आहे त्याचं अधिष्ठान काय? झूम ऍप, त्याला अधिष्ठान म्हटलं. तसं प्रत्येक कर्माचं अधिष्ठान असतं. करता म्हणजे आपण स्वतः त्या ठिकाणी जो कोणी असेल तो. निर्णय प्रकारची करणे, काय कारणासाठी आपण काम करतोय ते. आणि अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया. आणि तसेच पाचवे कारण दैव म्हणजे संचित. त्या 5 कारणाने कर्म घडतं. त्यापैकी एकच आपण आहोत म्हणजे करता. बाकीचे 4 कारणे प्रकृतीकडनं येत असतात. ते आल्याशिवाय कर्म घडत नाही. आणि आपण म्हणतो मी करतो. त्यामुळं भगवान त्याच्यात काय म्हणतात बघा या श्लोकामध्ये. कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, करता, निर्णय प्रकारची कारणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच 5वे कारण दैव आहे. आपण म्हणाल दैव कसं काय? एक उदाहरण बघूया. 2 विद्यार्थी आहेत. दोघांनी सारख्याच सोयी सवलती आहेत. दोघ जण सारखाच अभ्यास करतात. परीक्षेमध्ये खूप कमी घेऊन पास होतो. एक उच्चांक घेऊन मेरिट मध्ये येतो. काय कारण? कर्म तर दोघांचे सारखे, परिश्रम दोघांचे सारखे. त्या ठिकाणी फेट याला म्हणतात, फेट येतं आडवं, त्याला संचित म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग त्याच अध्यायातला पुढचा श्लोक बघूया. यश्य नाहं कृतो भाव बुर्धीर यश्य न लिप्यते हत्वापीच इमम लोकान हंती न निबद्धते. म्हणजे ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना, आता अर्जुनाला सांगितलं भगवंतांनी, मारूनही वास्तविक तो मरत नाही आणि त्याला पापही लागत नाही. म्हणजे या ठिकाणी आसक्ती, स्वार्थ, अहंकार न ठेवता कर्म करल्यास ते बाधत नाही, असं त्याचा अर्थ आपण घ्यायचा. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही मारण्याचा वगैरे. तर मी करताय असा भाव नसायला नको कर्म करताना. हे फार महत्वाचं आहे. ते होत आहे, प्रकृतीकडनं केलं जातं आणि मी तिथं कारण मात्र आहे. या पद्धतीने जर आपण आपल्या कर्माकडे बघत असू आणि ते ईश्वरासाठी करायचं आहे, आपल्यासाठी नाही, ही पण भावना मनात असते. तो अर्थात पुढे आहे. आणि म्हणून मग मी करता नव्हे असं समजायचं कसं? तर प्रकृतीय क्रियमानानी गुणे कर्म आणि सर्वशः अहंकार गुणात्मा करता अहमिती मन्यते. भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 27. बघा काय म्हणताय. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणामार्फत केली जातात. आता आपण ते 5 प्रकार बघितले. तर ते प्रकृतीचे गुण आहेत. तरी ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झालेले आहे असा अज्ञानी मनुष्य मी करताय समजतो आणि त्या कर्माचे सगळे दोष आपल्या माथ्यावर घेतो. बरं का. ते पुढच्या अध्यायांमध्ये भगवंतांनी सांगितलंय. आणि म्हणून अना अमानित्व मदम भित्वम अहिंसाम शांतिरार्जव आचारोपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. थोडा यमनियमाचा भाग यात आलेला आहे.
मोठेपणाचा अभिमान नसणे, मी करतो मी करतो मी करते असा अभिमान नसणे, ढोंग न करणे. बऱ्याच लोकांना कर्म करताना ढोंग करायची सवय असते. उदाहरणार्थ, साधं उदाहरण बघू. कपडे घालायचे खूप लोकांना असते. आपले कपडे आपण कसे बघितले, आज कपडे फक्त शरीर झाकण्यासाठीच आहेत बरं का. त्याच्यामुळे कसे आहेत वगैरे हा फारसा भाग नसतो. आपण कसे आहोत तशा पद्धतीचे घालायचे. आपण गरीब आहोत आणि श्रीमंताचे कपडे घालण्याने ढोंग आहे. माझ्या कपड्यांबद्दल मी सांगतो, तुम्ही मला सगळ्यांना कपडे नाही का तेच ते घालतायत दरवेळेस. तर हा जो रंग आहे हा शनिवारचा रंग आहे, म्हणून आपण शनिवारीच भेटतोय. आपला देह हा ग्रहांकृत आहे. आपले वार बघा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हे सगळं ग्रहांची नाव आहेत. आणि प्रत्येक वाराला रंग महत्वाचा असतो. त्या रंगाचे त्या वाराला जर कपडे घातले, तुमचा दिवस चांगला जातो. त्या दिवसात अडचणी येत नाहीत, हातातली कामं उत्तम होतात. हा अनुभव आहे, हे शास्त्र आहे. आणि असे शास्त्रज्ञ आपल्याकडे भरपूर आहेत. देशपांडे पंचांग हे फार मोठे शास्त्रज्ञ आहेत बाबतीमध्ये. जसं आता राम जन्मभूमीची वेळ त्यांनी काढून दिली बरं का. गव्हर्नमेंटनी त्या ट्रस्टनी त्यांना सांगितले की वेळ काढून द्या, आणि त्यांनी ती वेळ काढल्यावर फार वादविवाद झाले. पण हे म्हणलं हीच वेळ आहे, आणि ती ग्राह्य केली सरकारने. तसं ते त्यांच्या पंचांगात रोज सांगतात. आमचं पंचांगाचा ग्रुप आहे, खूप लोक त्याचा उपयोग करतात. आज कोठे घडायचे, सोमवार पांढरा रंग, मंगळवार लाल रंग, बुधवार हिरवा रंग, गुरुवार पिवळा रंग, शुक्रवार परत पांढरा रंग, शनिवार काळा किंवा निळा रंग, हा माझा नेव्ही ब्ल्यू म्हणूया आपण, आणि रविवार भगवा रंग. असे प्रत्येक वारी त्या त्या रंगाचे कपडे तुम्ही घातलात तर तो दिवस तुम्हाला हा अनुभव आहे बरं, नुसतं थट्टा नाही. आणि त्यांनी ते पंचांगामध्ये रोज कळवतात आपल्याला. पंचांग वाचावं का न वाचावं हा विषय महत्वाचा आहे. हे शास्त्र आहे, हे काही थोतांड नाही, फार पूर्वीपासून चाललंय. काही लोक मानत नाहीत, काही मानतात, तो भाग आला इथं. पण त्याच्या फायद्यांकडे जर लक्ष दिलं तर नक्षत्र, वार, त्या दिवशीचे ग्रह, त्यानंतर ते बरेच काही काही असतं त्याच्यामध्ये, ते वाचल्याने आपल्याला दोष लागत नाहीत, असं त्या पंचांगाचं फलित आहे. म्हणून पंचांग वाचन हे फार महत्वाचं असतं. सकाळी सकाळी उठून ते वाचून घ्यायचं असतं आपण. आणि मग त्या दिवशी हे पण दिलं असतं बऱ्याच ठिकाणी की आज दिवस चांगला आहे का नाही, काम किती वाजता करायचं. मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल, मी माझ्या याचं निवेदन, आता जो 1 जुलै पासून कार्यक्रम सुरू होतोय आपला आत्मिक योग ध्यानाचा, तुम्हाला मी माझ्या बोलण्यात असं आलं की मी 7:50 नंतर ते निवेदन टाकणार आहे संध्याकाळी. 7:50च का, की त्यावेळेत ती जी ग्रहांची स्थिती असती ती नवीन काळ बनण्यासाठी उत्तम स्थिती होती. म्हणून त्यावेळेस ते निवेदन टाकलं. तो कोर्स तुम्ही लोक जॉईन करू शकता. मी आपल्या सुचिताताईंना ते निवेदन पाठवेल, ते तुम्ही त्या तुमच्याकडे पाठवते. तर तो एक उत्तम अभ्यासक्रम आहे आपला. सकाळी 5:30, आता 5:15च केलाय, 15 मिनिटं आधी ओढलाय. 5:15 ते 6:30 असते पहाटेच्या वेळात. फक्त गुरुवार आणि शुक्रवार दोनच वार. तो समग्र योगाचा अभ्यासक्रम. हे ज्या चर्चा आता आपण केल्या ते सगळ्या प्रॅक्टिकली असतात तिथं, ते बघायचे असतात. आणि फार उत्तम. पहिला 6 महिन्याचा कार्यक्रम खूप लोकांनी केला. त्यांचीच डिमांड आहे, सर परत हाच कार्यक्रम घ्या. मग आता परत लागू केलाय. त्यात आता नवीन लोक पण येतील आणि 1 जुलै पासून तो कार्यक्रम सुरू होईल. तो तुम्ही जरूर जॉईन करा. अत्यल्प फी मध्ये असतो, त्याची फार फी घेत नाहीत आम्ही. याच्यामध्ये काय होतं आमच्या आपल्या योगशास्त्रामध्ये, आध्यात्मिक शिकवण देताना त्यातनं फार पैसा कमवायचा नसतो, अशी एक शिस्त आहे. कारण अध्यात्म आहे ते आपलं नाही, ते परमेश्वराचं आहे. त्यामुळे त्याचं ज्ञान देताना तुम्ही स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवायचा असतो. म्हणून आम्ही काय करतो की फक्त त्याला खर्च जेवढा येतो तेवढं फक्त घेतो. म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी आहे, हे मशीन आहे, त्याचं ते इंटरनेट आहे वगैरे वगैरे, याचाच खर्च फक्त घेतला जातो. पुढे जाऊया. अना नित्व मदम वित्वम अहिंसाम शांतिरार्जव. तर ढोंग न करण्यावर इथपर्यंत आलो आपण. ढोंग करायचं नाही कर्म करताना. त्यानंतर कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, अहिंसा पालन करायचं असतं. आणि क्षमा करणे. हा, चुका होतात लोकांकडनं, घरातल्या सदस्यांकडनं, सहकाऱ्यांकडनं.
तर त्या चुकांवर त्यांना क्षमा करायची असते. क्षमा केल्याचा अर्थ आपण कमकुवत आहे असा नाही. आपली संस्कृती कशी आहे? आपली संस्कृती सहिष्णू संस्कृती आहे. सहिष्णू याचा अर्थ आपण भेकाड आहे असं नाही, तर मोठ्या वेळाने क्षमा करायची असते. मन वाणी इत्यादी बाबत सरळपणा, दुट्टपीपणा नाही. दुट्टपीपणा केला की दोष लागतो आपल्याला. श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा, जे कोणी आपले गुरु असतील त्यांची मनोमन प्रत्यक्ष आजकाल करणं फार कठीण आहे, सेवा करायची. अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियासह शरीराचा निग्रह. फार कठीण आहे ह्या गोष्टी, वाचायला सोप्या असतात. शरीराचा निग्रह म्हणजे आता मला एक गोष्ट खाई वाटते, नाही खाणार, त्याला निग्रह म्हणतात. जस्ट आत्ता थोड्या वेळापूर्वीच माझी काय 4:30 वाजता माझ्या रुटीन मध्ये मला काहीतरी खायची सवय आहे पहिल्यापासून. त्याला आमच्या कुटुंबामध्ये आम्ही चावमाव म्हणतो. चावमाव खायचं म्हणजे काहीतरी तिखट, खारट, आंबट अशी वस्तू. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम पदार्थ त्या घरी केलेला चिवडा, ज्याच्यामध्ये कडू पण असते, मेथी टाकलेली असते थोडीशी, ती खाण्याची सवय असते. मी मुलाला म्हटलं मला आता भूक लागली आहे, म्हणलं आता क्लास खाऊ नका तुम्ही. मला असं निग्रह केलं, नाही खाल्लं आणि तुमच्या समोर येऊन बसलोय. छोट्या छोट्या गोष्टीतनं निग्रह साधता येतो माणसाला, बरं का. तर क्षमाचं कसं आहे, दुसऱ्याची चूक झाली तर क्षमा करा, स्वतः चूक झाली तर क्षमा करू नका. मग आपला उद्धार होत नाही, आपल्याला सुधार होत. मग शिक्षा करा स्वतःला. काय शिक्षा करायची? मागच्या वेळेस आपण बघितलं होतं, मला वाटते की दुसऱ्या लेक्चरमध्ये बोललो, मला माहित नाही. मग साखरेत चहामध्ये साखरच घालायची नाही, फिक्का चहा प्यायचा. किंवा गुळ घालून गुळच घ्यायचं नाही. मिठाशिवाय जेवण जाते, मिठच खायचं नाही. शिक्षा ती चूक झाली त्याच्यामुळे. अशी जो स्वतःला शिक्षा करून घेतो छोट्या छोट्या प्रकाराने, तोच आपली उन्नती करतो. जो स्वतःला माफ करत राहतो त्याची कधीच उन्नती होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्याने क्षमेवरती हे वाक्य घ्यायला म्हणून आपण चर्चा केली. आणि इंद्रियाचा निग्रह, अशा प्रकारे शरीराचा निग्रह करायचा असतो. आणि मग थोडीशी चर्चा करून पुढे जाऊया. तर हा आपण पहिल्यापासून बघतोय की कर्म हा सिद्धांत आहे. या योग हा कर्मपर आहे, गीता ही कर्मपर आहे. आणि मग कर्म सिद्धांत अतिशय सूक्ष्म आणि खूप गहन आहे. भगवंत काय म्हणतात बघूया. नैव कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत् कर्मकृत कार्यते ह्यवशा कर्म सर्व प्रकृती जैर गुणे हे. भगवद्गीता 3रा अध्याय 5वा श्लोक. निसंशयपणे कोणी मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही. श्वास घेणे सुद्धा कामच आहे. जेवणे, खावणे, पिणे, शरीराच्या हालचाली करणे हे सुद्धा कर्मच आहे, कामच आहे. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. प्रकृतीचे गुण आपण मगाशी बघितले, हे जे दोष म्हणतो आपण, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया, हे प्रकृतीचे गुण आहेत. त्यानंतर सत्व, रज, तम हे प्रकृतीचे गुण आहेत. तर ह्या गुणांनी आपण सगळे वेढलेले आहोत. त्यामुळे कर्म केल्याशिवाय एक क्षण पण जात नाही. प्रत्येक कर्म संयुक्तिक होण्यासाठी यमनियम पालन होणे गरजेचे आहे. सत्य पालन, काही त्यातले अपवाद वगळता इतरांची सुरक्षा वगैरे, हितार्थ, असत्य, क्षमा असतं. उदाहरणार्थ मी मागच्या वेळेस तुम्हाला ते उदाहरण दिलं होतं. आणि मग कर्मदोष न लागण्याचा उपाय आत्ताच बघितलं आपण, ईश्वर प्रणिधान. आणि कर्मदोष काय असतं? ताज्यम दोष विदिते कर्म प्राहुर मणिखिनाहा यज्ञ दान स्तपक कर्म न त्याज्यम श्रेय एवढम चापरे. कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य आहे. आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तप रूपी कर्मे टाकणे योग्य नाही. आता या ठिकाणी यज्ञ शब्द आलाय, कसा घ्याल? ते मोठा कुंड पेटवलाय आणि त्यात आहुती टाकतायत, तो यज्ञ तो कर्मकांडातला आहे. इथला यज्ञ काय? की आपण केलेलं सगळं कर्म भगवंताला अर्पण करणं हा यज्ञ आहे. आपण जेवतो तो पण यज्ञच आहे. जठराग्नी प्रदीप्त झाला असेल तरच आहुती द्यायची, तोपर्यंत नाही, म्हणजे पाचन उत्तम होतो. ती सगळी यज्ञ जी आहेत. दान, आता दानाचं उदाहरण आपण बघितलं. सत्पात्री दान केलं पाहिजे. दान केलं नाही तर
आपली आध्यात्मिक उन्नती होत नाही. साधनेला तर फार महत्वाचं आहे. म्हणजे मी योग साधक आहे असं स्वतःला म्हणतो. साधनेसाठी त्याग करावा लागतो. म्हणून मी जवळजवळ 12 वर्ष बँक निवृत्ताचं काम त्या अर्थाने केलं. त्यागार्थ तेवढा वेळ, श्रम, पैसा भरपूर घातला. आणि नंतर 12 वर्षानंतर आता ठरवलं की आता आपण हे थांबून साधनेकडे वळायचं. मग साधनेला संपूर्ण वेळ जवळजवळ 6 तास दिवसात देतो. त्यामुळे आता साधना नीट होते. त्यामुळं दान हे खूप महत्वाचं. श्रम द्या करा किंवा तुम्ही पैसा द्या, दान करा. ते दान याला फार महत्व आहे. आणि तप करून कर्मे टाकणे योग्य नाही. आणि म्हणून कुठलंही कर्म आपण त्याच म्हणायचं नाही. जे आपल्या वाट्याला आलं आहे ते कर्म करायचंच असतं. नहि देहभृतां शक्यम त्यक्तुम कर्माण्य शेषतः यस्सु कर्मफल त्यागी स त्यागित्य विधीयते. त्यागालाच महत्व दिलंय भगवंतानी. कारण शरीरधारी कोणत्याही माणसांकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी असं म्हटलंय. आपण जे ईश्वर प्रणिधान करतो ना त्याच्यामध्ये तोच त्याग आहे की कसं आपण त्या सगळी कर्म अर्पण करून दिली. मग काय मिळायचं आणि काय नाही मिळायचं ते भगवंताची इच्छा, आपली नाही, किंवा प्रकृतीची इच्छा. योग करायला एक गोष्ट फार महत्वाची आवश्यक आहे. आपली परमेश्वरावर श्रद्धा पाहिजे. ईश्वर आहे हा भाव मनात पाहिजे. तर आपण योग करू शकतो. काही माझ्याकडे लोक बरेच माझ्याकडे सर्व धर्माचे लोक योग शिकतात. मुस्लिम येतात, ख्रिश्चन येतात, पारशी येतात, सगळे असतात. पण ते ते त्या त्या पद्धतीने त्यांची भगवंतावरती श्रद्धा असते. कुणी अल्लाह म्हणेल, कुणी राम म्हणेल, कुणी येशू म्हणेल, वगैरे वगैरे. तर योग हा धार्मिक शास्त्र नाही, ते आध्यात्मिक शास्त्र, स्पिरिच्युअल सायन्स. आणि म्हणून मग जन्म कसा होतो मागच्या वेळेस हा विषय आपण घेतला होता. भगवंत सांगतात, त्यांचे सगळे पुरावे आहेत आपल्याकडे. माझ्या मनचं काय नाही याच्यात बरं का. भूतग्राम कृष्ण मवशम प्रकृतीर्वशात. म्हणजे आपल्या मायेचा अंगीकार करून भगवंत म्हणतात असं प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. तर ते संचित असतं. आणि मग तसा आपला जन्म होतो. मग तो कीटकाचा असेल, पशुचा असेल, वृक्षाचा असेल, प्राण्याचा असेल, मनुष्य प्राण्याचा असेल. मनुष्य आपण प्राणीचा आहे. मनुष्य जन्म हा 10,000 वर्षांनी मिळतात असे आपली पुराणं सांगतात. परंतु इथं आपण ईश्वर परिधान केल्यामुळं संचितच शिल्लक नाही. मग जन्म मिळण्याचं कारणच नाही. झाला मोक्ष आपला. तर अशा पद्धतीने आपण योगाकडे बघायचं असतं. योग म्हणजे फक्त व्यायामाचं शास्त्र नाही. योग म्हणजे फक्त कवायत नाही. योग म्हणजे फक्त प्राणायाम नाही. 1 तास जवळजवळ झालेला आहे. पुढच्या तासामध्ये आपण ध्यानाच्या दुसऱ्या पायरीचा अभ्यास करू. आता इथे काही वेळ 2-3 मिनिटं तुम्हाला प्रश्न साठी देईल. उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. माझी क्षमता असेल तर. कोणाला काही प्रश्न असतील या सगळ्या आपल्या चर्चेविषयी तर आपण आपला माईक ऑन करून विचारू शकता. मग आपण ध्यानाच्या दुसऱ्या पायरीचा पहिला अभ्यास करू आणि नंतर दुसऱ्या ध्यानामध्ये जाऊ. दुसरं ध्यान अतिशय कठीण आहे, अतिशय कठीण. एका वेळेस एकानेच विचारा फक्त प्रश्न. ज्याला मला पण विचारायचा आहे काही प्रश्न. फक्त हँड रेज करा म्हणजे मी एकेकाला अनम्यूट करू शकेल. असं करा. एकेकाने विचारा. हा, कोण विचारत होतं ताई? बोला. शिल्पा ताई. हा. कोण विचारताय? हा, बोला ताई. ज्योती ताई. हॅलो, मी शिल्पा बोलू का? बोला बोला ताई. हॅलो. हा बोला तर बोला. ब्रह्ममुहूर्तावर ध्यान केलेलं जास्त चांगलं का?
ब्राह्ममुहूर्तावर ध्यान केलेलं चांगलं असं नाही. ब्राह्ममुहूर्तावरच ध्यान लागतं, तर ध्यान लागत नाही. नाही. इतर वेळेस फक्त पहिली आणि दुसरी पायरी आता जी करतोय आपण. पण जी तिसरी पायरी आहे आत्मिक ध्यान, ते फक्त ब्राह्ममुहूर्तावरच लागतं. त्यामुळे ब्राह्ममुहूर्तातला आपला वेळ निश्चित करायचा, 3:30 ते सूर्योदय. मला आज सकाळी आमच्या एका साधकाचा आमच्या बँकेच्या आजीला बोला. हो, पहाटे कशी 4 वाजता जाग येते आणि म्हणजे तेव्हा ध्यानाला बसायचं म्हणून असं हा नाही, बरोबर बसायचं 4 ला त्यावेळेस. जाग येते. काय ज्या शुद्धिक्रिया असतील, प्रातर्विधी हे ते वगैरे आटपून घ्यायचे आणि एक जागा निश्चित करायची, त्या जागेवरच ध्यानाला बसायचं. जागा आणि वेळ हे 2 गोष्टी फिक्स पाहिजे ध्यानाला. तुम्ही समजा एका इव्हन गादीवर तुम्ही बेडवर पण बसू शकता, पण मग बेडवरच बसा कायम. आणि वेळ ह्या 2 गोष्टी मात्र निश्चित पाहिजे ध्यानाला. मला आज मी सांगत होतो की आमच्या एका साधक आमच्या बँकेच्या स्टाफच आहेत त्या, त्यांचं मला हे आलं की सर मला हा अभ्यासक्रम करायचा आहे, पण तुमची 6:05ची वेळ मला चालत नाही, मला जाग येत नाही त्यावेळेस वगैरे वगैरे, दुसरी वेळ ठेवा. तर मी त्यांना उत्तर पाठवलं की आत्मिक ध्यान हे ब्राह्ममुहूर्तावरच करावं लागतं, इतर वेळेस करून चालत नाही. तुम्ही रात्री लवकर झोपा आणि उशिरा उठताय तर लवकर उठा, किंवा तुम्हाला काही अडचणी असतील शारीरिक मानसिक तर मला कळवा, मी योगिक उपचार देतो. पण ध्यानाची वेळ क्लासची वेळ बदलता येणार नाही, ती 5:15 ते 6:30 राहील. त्यामुळं त्या ध्यानाच्या अभ्यासक्रमामध्ये आपण ते ब्राह्ममुहूर्त साधलेलं आहे, 5:15 ते हो. 6:30. ठीक आहे, अजून काय प्रश्न? धन्यवाद सर. जय श्री कृष्ण. Yes. ज्योतिताई, हा विचारा. हॅलो, हा बोल. आवाज येतोय ना? हॅलो, आवाज येतोय. हा, मला विचारायचं होतं की क्षमा तुम्ही सांगितलं की क्षमेमुळे म्हणजे आपण मन आपलं म्हणजे क्षमाचा तुम्ही छान अर्थ सांगितला आम्हाला. पण आता काही वेळेला आपल्याला कठोर व्हावं लागतं, चिडावं लागतं, राग केल्याशिवाय किंवा रागवल्याशिवाय काही कामं होणार नाही. तर अशा वेळेला मग काय करायचं? समोरच्यांच्या हातून चूक झालेली आपल्याला माहितीये, आपण आपण रागावून 80 सांगायचं, लहान मुलांना कसं क्षमा करायचं? मग म्हणजे रागवल्यानंतर परत क्षमा आहे असं सांगायचं का? आपण 80 तर मध्ये करायला उपाय पाहिजे. पाहिला. आपण 80 मध्ये उपाय पाहिला. अहिंसा ज्यावेळेस आपण चर्चा केली, वाचिक अहिंसा, तर आपण रागवावं लागतं, ते आवश्यकता असते. मुलांना, इव्हन हाताखालच्या लोकांना तुम्ही बोलल्याशिवाय, रागवल्याशिवाय ते कामं करत नाहीत. पण ते आपण करत असताना काय झालंय, त्यांचं मन दुखवलं. आणि मन हा ईश्वर आहे. भगवंतांनी सांगितलं विभूती योगामध्ये, मन मी आहे. मग आता त्यांना दुखवलं आपण, परिणाम काय झाला, त्यांच्या मनामध्ये एक बदला घेण्याची भावना निर्माण झाली. बघतो नंतर मुलं पण म्हणतात बघा, स्टाफ तर म्हणतोच आपल्या हाताखालचा. तर ती वेळ गेल्यानंतर त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवू शकत असाल तर, आणि क्षमा मागायची. मला माफ कर, तो माझा रोल होता, ती भूमिका होती, म्हणून मला तसं वागावं लागलं. तुमचं वाईट वागणं, मला क्षमा कर. तुम्ही क्षमा म्हटली, स्वतः मागितली. क्षमा कोण मागू शकतो? जो सत्यपालन करतो, त्याच्याकडे धैर्य आहे, तो भेकाड म्हणून क्षमा नाही मागू शकत, बरं का. तर अशी क्षमा मागितली, मग समोरचा माणूस तुम्हाला माफ करतो. ते क्षमेचं एक प्रारूप आहे अशा पद्धतीचं. अशा प्रकारची क्षमा आपण मागायची असते लोकांकडनं, करायची नसते त्यावेळेस. तुम्ही क्षमा कशी करणार त्यावेळेस? तर हे क्षमा करण्याचं एक साधन आहे की त्या व्यक्तीकडे जायचं, त्या मुलाकडे जायचं ज्याला आपण बोललो असू, परिस्थिती निवडल्यानंतर, आणि क्षमा मात्र मागायची. अजून कोणाचा प्रश्न? अजून कोणाला आहेत का प्रश्न? हँड रेज करा, नाही तर मग अनम्यूट व्हा. तुम्ही एकेकाने विचारू शकता, कोणाला जर विचारायचे असतील तर. हँड रेज जर केला तर मला लक्षात येईल कोणाला विचारायचे म्हणून. हा, सुनीता ताई बोला. हा हा, मला हे विचारायचंय की आपण परमेश्वराला आपले कर्म अर्पण करायचंय, तर रोज करायचं असतं का? रोज ते कसं करायचं?
कसं रोज करायचं? करण्यापेक्षा एक कर्म झाल्यावर करा ताबडतोबच. वाट नका बघू दुसऱ्या कर्मांची. कर्म झालं आता. साधं उदाहरण देतो, तुम्ही सगळ्या गृहिणी आहात, स्वयंपाक काही करताय. आपण रोज जे काही कर्म म्हणजे आपले कर्म चालूच असतात ना रोज. म्हणजे आपण हातपाय हलवले किंवा काय करतो ते तेच कर्मच आहे ना. तेच तेच सांगतो. हा, उदाहरण देतो पहिल्यांदा. कर्म त्या हा, त्यावेळी पण अर्पण करू शकता, एकदम शेवटी पण अर्पण करू शकता. आता उदाहरणार्थ तुम्ही बघा की तुम्ही स्वयंपाक केला, कोणासाठी हा. केला? स्वतःसाठी घरातल्या केला की नाही? सगळ्यांसाठी. हो. घरातल्या लोकांना. घरातले लोक कोण आहेत? सर्वाभूती परमेश्वर, अशी दृष्टी आपण अच्छा. निर्माण करायची आहे. घरातले जे बरं. व्यक्ती आहेत किंवा कोणासाठी पाहुणे आले असेल, सर्वाभूती हो. परमेश्वरासाठी केलेलं आहे, मग त्याला अर्पण. हम्म. बरं का? मग अच्छा. बघा त्या स्वयंपाकाला रुची पण चांगली येते. अशा हा, हा. पद्धतीने आपण केलं असं जेवल्यानंतर प्रत्येक जेवल्यानंतर काय आपण प्रत्येक आपण कर्म. स्वयंपाक केल्यानंतर. जेवणानंतर पण आपण प्रार्थना करतो ना, तर ती अर्पणच असते एक प्रकारचं. प्रत्येक कर्म भगवंतानीच आपल्याला सांगितलंय, प्रत्येक कर्म मला अर्पण कर. आपल्याला म्हणजे अर्जुनाला त्यांनी सांगितलं, जे खातोस, जे पितोस, ते झोपतोस, जे क्रिया करतोस, जे कर्म करतो, ते सगळं मला अर्पण कर. तर आपण ते अर्पण कर म्हणजे असं काही हातात घेऊन असं देईल असं नव्हे, तर ते असं मनाने काही. अर्पण करायचे. मनाची धारणा आहे ती. या पद्धतीने अर्पण करायचं. तत्सत कृष्णार्पणमस्तु आपल्या ह्याच्यातला कर्मकांडातला मंत्र आहे बघा. आता आम्ही जे अच्छा. ध्यान घेतो हम्म. शेवटचं, त्यावेळेस अर्पण मंत्र जर केला, तर अर्पण हम्म. मंत्र केल्याने तुम्हाला ते ध्यान पण नीट लागतं, बरं का? तर त्यावेळेस अच्छा. आपण शिकवतो. तो अर्पण मंत्र असतो आपल्या पूजेत बघा, तत्सत कृष्णार्पणमस्तु आहे ना. तर तसं हा, आपण सगळं कर्म कृष्ण. भगवंताला अर्पण करायचे. ओके. अजून त्यांनी किंवा शांती रोज मिळते. आपण समजा रोज दिवसभर आपण हे केलं नाही की अर्पण अर्पण असं म्हणजे. आणि जेव्हा आपण दिवा लावतो, देवाची प्रार्थना करतो संध्याकाळी, त्यावेळेस जरी आपण सगळं अर्पण केलं तर चालतंय तरी दिवसभरातली कर्म. येस, पूर्ण हा, काम हा. अर्पण करून टाकायचे संध्याकाळी. हो, म्हणून हे हो. जे आपण तुम्हाला आसन दाखवलं ना आता, शशांक आसन, ते आपल्या संध्याकाळच्या अभ्यासक्रमात आहे स्वास्थ्य योगाच्या. संध्याकाळी ते शशांक आसन करायचं. सगळे सकाळपासून आतापर्यंतचे कर्म एक एक हा. आठवून तिथं थांबायचं आहे आठवण. कपाळावर, अर्पण करून अच्छा. टाकायचं. त्याला ईश्वर अर्पण म्हणतात, ईश्वर प्रविष्ट. व्हेरी गुड. अजून धन्यवाद. जय श्री कृष्ण. मी शरयू बोलते, शरयू क्षीरसागर. बोला. नमस्कार सर. आपण नमस्कार. सूर्य नमस्कारा किती घालाव्या, कमीत कमी आणि जास्तीत जास्त? सूर्यनमस्काराचं इथे आंतरदेशीय शिबिर झालं होतं पुण्याला, त्याला आता बरीच वर्ष झाली. त्यावेळेस प्रत्येकाकडनं रिसर्च पेपर मागवला होता. मी तो मी पण सूर्यनमस्कार घालायचो आणि पेपर सबमिट केला त्या ठिकाणी, एक 4-5 पानाचा. बरीच तो तज्ञ आहे. मंडळी. तर त्या पेपरमध्ये मी असं लिहिलं की 40 नंतर जर आधी सूर्यनमस्कार घालत नसाल तर 40 नंतर सूर्यनमस्कार सुरू करायचे नाही. कारण सूर्यनमस्कार हा स्ट्रेनियस व्यायाम आहे, म्हणजे खूप ताकद लागते त्याला. तो केल्याने फायदा होण्याचे नुकसान जास्त होतं. त्यामुळं आधीपासून करत असाल तर पुढे चालू ठेवा, अदरवाईज नवीन सुरू करू नका. नवीन काय सुरू करायचं? मग योगासन, स्वास्थ्य योगाचे. तर ते त्यावेळेस मॉबमध्ये जवळजवळ 500 लोक होते. सगळे माझ्या स्त्रिया माणसं असे भोवया चढून बघायला लागले, हे असं कसं बोलतात वगैरे. पण ज्यावेळेस त्या सगळ्या पेपरचं परीक्षण झालं, त्यावेळेला तज्ज्ञ मंडळी होती बरीच, ते म्हणले डॉक्टर जोगाने दिलेलं आहे ते बरोबर आहे. हे सूर्यनमस्कार स्ट्रेनियस व्यायाम आहे. तो आधीपासून करत असाल यू कंटिन्यू अप टू 80, म्हातारपणापर्यंत करा. पण आधी केलेलं नाही ना, आता नव्याने सुरू करताय तर करू नका. पण आधीपासून करताय तर 12 सूर्यनमस्कार ही सर्वसाधारण संख्या आहे. त्याची 12 नावं आहेत. ओम आधीपासूनच करतो पण आता मित्राय शक्यतो. पर्यंत ते 12 नावं म्हणत तो सूर्यनमस्कार घालायचा असतो. होतं कसं बऱ्याचशा वेळा की आपण एकदाच नाव घेतो आणि मग सूर्यनमस्कारून मग दुसरं नाव घेतो. त्या सूर्यनमस्कारातले 10 आसनं आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. ते हो. प्रत्येक आसनामध्ये तो आसन पूर्ण होईपर्यंत श्वासासोबत तोच मंत्र म्हणत राहायचा असतो. दॅट इज द बेस्ट वे सूर्यनमस्कार. मी जवळजवळ 50 पर्यंत घातले, नंतर मी बंद केली. नंतर मी योगाचा जास्त अभ्यास करायला लागलो. सूर्यनमस्कार उत्तम व्यायाम आहे, पण अशा पद्धतीच्या कंडिशन्स त्याला आहेत. ओके. व्हेरी गुड क्वेश्चन. धन्यवाद सर. छान. अजून
नमस्कार दादा. नमस्कार. गायत्री मंत्र स्त्रियांनी म्हणू नये असं काही म्हणतात का, हे विचारायचं तुम्हाला. कारण आम्ही लहानपणापासून संध्याकाळी 7:30ला गायत्री मंत्र म्हणायचं दिवा लावून. तर कुणीतरी मला म्हणलं की गायत्री मंत्र म्हणू नये तर स्त्रियांनी, म्हणजे तर ते योग्य कसं आहे, गायत्री मंत्र ही शक्ती आहे. हं. गायत्री मंत्र ही शक्ती आहे, त्यामुळं ती आतमध्ये जाऊन भस्म करायचं काम करतं. आपल्यातले वैगुण्य, आपल्यातले दोष, आपल्या स्वभावातले, शरीरातले सुद्धा. आणि स्त्री असेल तर स्त्रियामध्ये बीजांड असतं, त्याच्यामुळं तिचं प्रजोत्पादनाचं कार्य आहे, स्त्रीचं महत्वाचं कार्य आहे. आणि ते जर झालं नसेल अद्याप, अशा स्त्रियांनी गायत्री मंत्र नाही म्हणायचं. पण आता सगळं झालं आहे, प्रजोत्पादन झालं, मुलं बाळ झाली, सगळं झालं, मग आता तुम्ही गायत्री मंत्र म्हणायला काय हरकत नाही. पण कंडिशन आपली कशी आहे त्यावर बघा. आता तरुण मुलींना आम्ही गायत्री मंत्र देत नाही, कारण त्यांचं अजून व्हायचं आहे बरंचसं, त्यांना मुलं व्हायची. त्यांनी गायत्री मंत्र नाही करायचं. आणि गायत्री मंत्र शक्ती आहे जबरदस्त. तो उच्चार 3 खंडामध्ये करायचा असतो. ओम भूर्भुवः स्वः सुरुवातीला मोठ्याने म्हणायचं. प्रत्येक वेळी ओम भूर्भुवः असं म्हणायची गरज नाही. ओम तत्सवितुर्पासून सुरुवात करायची आणि 3 खंडामध्ये गायत्री मंत्र म्हणायचा. तो एका खंडात नसतो म्हणायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मोठ्याने म्हटला, सुरुवातीला 30% मोठ्याने म्हणायचा, मग 30% नुसतं उदगृत करायचं वाणीने, आणि म्हणजे फक्त आपल्याला ऐकायला येईल असं, आणि मग बाकीचं मनात करायचं. तो गायत्री मंत्र आमच्या चक्र साधनेमध्ये आम्ही घेतलेला आहे, तर अतिशय उत्तम, काही हरकत नाही. पण ते सकाळी म्हणावं का संध्याकाळी? गायत्री मंत्राबद्दल एक अशी धारणा आहे की गायत्री मंत्र हा गार्गी आणि मैत्री यांच्यापैकी एकीने दिलेला आहे. म्हणजे ती एक स्त्रीच होती आणि तिने तो उत्पन्न म्हणजे हे करून देवीची उपासना करून तो गायत्री मंत्र सर्वांसाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे असं की फक्त लेडीजनी म्हणायचं नाही किंवा असं काही नाही, असं कुठेच नाही आहे. लेडीज नाही, मी सांगितलं ना आता, ज्यांना प्रजोत्पादन करायचं आहे अशा स्त्रियांनी त्या काळामध्ये गायत्री मंत्र नाही करायचा. ते बीजांड जळून जातं, अशांना ते होत नाही. तर त्यामुळं गायत्री मंत्राची ही एक फार मोठी कंडिशन आहे, कारण तो पॉवरफुल मंत्र आहे फार. आणि आपलं धर्मशास्त्रातच सांगतं की ज्यांनी जनेऊ घातलाय त्यांनीच गायत्री मंत्र म्हणायचं, म्हणजे जी मौंज झाली आहे त्यांनीच, म्हणजे आपल्याकडे मौंज संस्कार असतो. पण शास्त्राने तसा आधार काही फारसा दिला नाही. जसं तुम्ही म्हणता की गार्गीने केला वगैरे, माझ्या रेफरन्स मध्ये गायत्री मंत्र विश्वामित्र ऋषींनी केलेला आहे, त्यांना उदगृत झालाय तो. तो काही त्यांनी रचलेला नाही. मंत्र हे जे असतात ना, ते कोणी रचत नाहीत, ते सृष्टीकडनं येतात. जो त्याचा उद्गाता असतो त्याच्या कानामध्ये, डोक्यामध्ये ते उदगृत होतात आणि तो पुढे प्रगट करतो. तर ती पॉवर आहे फार जबरदस्त गायत्री. छान, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. संध्येच्या वेळी गायत्री मंत्र करायचा असतो. म्हणजे आता दिवस रात्रीकडे जातो, तो जो संध्याकाळ असतो त्यावेळेस संध्या. आता गायत्री मंत्राची खास वेळ 7:30 असते. मग मी ताईंना म्हटलं माझं लेक्चर इतक्या वेळ नाही चालणार. 7:30 वाजले की मी, सूर्य हा कधी मावळत नाही हे लक्षात माहित आहे का तुम्हाला? आपल्याकडे अंधार पडतो याचा अर्थ सूर्य नाही असं नाही, तो आहे सृष्टीमध्ये. तिकडे दिवस असतो दुसऱ्या देशामध्ये. त्यामुळं सूर्याचं प्रतीक म्हणून आपण ज्योत लावायची समोर, आणि त्या ज्योतीसमोर बसून त्राटक करत गायत्री मंत्र केला तर खूप पॉवर वाढते तुमची. आम्ही त्राटक करतच करायचं संध्याकाळी 7:30ची वेळ करत होतो. तर दुपारच्या वेळेत करा. दुपारचा जो माध्यान्ह काल असतो तो पण 12 ते 2चा, तो पण गायत्रीसाठी उत्तम आहे. आणि पहाटेचा काय 3:30 पासून तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, खूप छान प्रश्न. नमस्कार, धन्यवाद. अजून मालती ताई, तुम्हाला हो माझी बायको गायत्री मंत्र म्हणून स्वयंपाक करायची. झाले होते तिचे मुलं बाळ वगैरे सगळं. पूर्ण स्वयंपाकाचं काय 1-1.5 तास तिचा स्वयंपाक झाल्यास पूर्ण गायत्री मंत्र म्हणत करायची. आणि तिची श्रद्धा होती की या मंत्राची जी व्हायब्रेशन्स आहेत त्याने अन्न संस्कारित होतं, आणि खरं आहे बरं. हा, सर पुढे नमस्कार. प्रश्न. नमस्कार, मी सुमिता कुलकर्णी बोलते. आता तुम्ही जे गायत्री मंत्राचं सांगितलं की स्वयंपाक करताना म्हणत होत्या मॅडम म्हणून,
तसं मला विष्णू सहस्त्रनाम म्हणायची सवय आहे स्वयंपाक करताना. तर ते योग्य आहे का? कारण म्हणजे ते रुजू आहे का? नाही तर मग कसं असं पुष्कळ जण म्हणतात की चालत फिरत म्हणायला नाही पाहिजे वगैरे, बसून एका ठिकाणी म्हणायला पाहिजे, कसं पण ते आहे, होत नाही. दोन दोन प्रकार आहेत. एक कर्मकांड आहे आणि दुसरी भक्ती आहे. तुम्ही भक्ती हा म्हणून जर म्हणत असाल तर केव्हाही कुठेही म्हणा. हा पण भक्ती कर्म म्हणतो. कांड म्हणून करत असाल तर मग मात्र सुचिरभूत होऊन, म्हणजे स्नान वगैरे करून विशिष्ट आसनावर बसून दिवा हम्म. लावून मग म्हणायला पाहिजे. पण तुम्ही भक्ती म्हणून करतलं काहीच प्रॉब्लेम नाही, नथिंग. हा सहस्त्रनामाचे नाव आहेत भगवंताचे, हम्म ते हम्म म्हणू शकतो, काय हम्म हरकत नाही. हम्म त्या पद्धतीने आपली धारणा काय ते फार महत्वाची. जसं हा ते आता मगाशी ध्यानाच्या आधी मानस्नान केलं आपण, त्याला हम्म केलं विधी होता का? नाही. आपण ते हम्म श्रद्धेने केलं. तरी हम्म श्रद्धा मनात असेल तर ते सर. कुठेही करू शकता तुम्ही, काय समस्या हम्म. आणि नाही. असं रात्रीची जी उपासना असते ना, तर ती रामरक्षा वगैरे आपण जे म्हणतो, तर ती देवाजवळ बसूनच म्हणायला पाहिजे का? असं इकडे तिकडे फिरत समजा देवा लावला आपण, हो दुसरे काही हो. कामं करतोय किचनचे मग स्वयंपाकघरातले वगैरे, तर तसं करताना चालतंय का म्हणायला, का बसूनच म्हणायला पाहिजे एका जागेवर? कसं आहे, परत तोच प्रश्न आलाय. हा आपण रामरक्षा म्हणतो समजा, तुम्ही काम करता म्हणताय, लक्ष तिथं पाहिजे रामरक्षे, त्या कामात नको. हा हे लक्षात घ्या. काम बरोबर. ते अनवधानाने होतंय, चालतंय. जसं आता बघा, कधी कधी देवाच्या जवळ कार बसूनही आपलं लक्ष इकडे तिकडे कार जातं. ड्रायव्हिंग करताना हम्म. लोकांचं काहीतरी वेगळं चालू असतं. बरं. गाणे म्हणतात, म्युझिक ऐकतात. हो ड्रायव्हिंग अनवधाने चालूच असतं, पण लक्ष हो तिथे असतं. तसं हा तुम्ही जर रामरक्षा चालत बोलत उठत म्हणत असाल तर हो लक्ष तिथे पाहिजे, हे लक्षात घ्या. मग काही करा बघा, काही प्रॉब्लेम. माइंड शुड अटॅच टू दॅट, हे महत्वाचं. ठीक आहे. धन्यवाद. हा. नमस्कार, मी मालती बोलते. नमस्कार, मालती बोलते. ते आता म्हणाला ना रामरक्षाचं, माझं एक मंत्र ते मी नेहमी बोलत असते ते म्हणजे काय ते एकाच जागी मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजन मानर युद्ध मुख्यम श्रीराम मधुतम शरणम प्रपद्ये. आता हा मंत्र आहे की नाही, तो कधी पण बोलला चाललंय की म्हणजे स्वयंपाक करताना किंवा असं संध्याकाळच्या वेळा, मी कधी एकटं बसलो असतो तेव्हा बोललं तर चालेल ना? स्वयंपाक करताना करू नका, शक्यतो इतर वेळेस करा. नाही. हो, हा हा, स्वयंपाक इथं करताना. म्हणजे कारण असं तो मारुती उठता बसता. ब्रह्मचारी ते एकच देव असा आहे सध्या, तो पृथ्वीवर आहे अजूनही, बरं का? हम्म त्यामुळे हम्म. त्याचा आहारही फार जबरदस्त आहे, तुम्ही त्याला खाऊ नाही घालू शकत. त्यामुळे हा हा स्वयंपाक हा, करताना नाही नका काय. करू, इतर हा वेळेस हा, करा. म्हणजे उठता बसता बसता असं मोकळा हा, वेळ बसेल तेव्हा चालतं. त्यावेळेस म्हणजे मंत्र माझे सतत तोंडात असतं ते, ते तर ते चालेल. बोललं तर चालेल. आणखीन एक आता मृत्युंजय मंत्र आहे ना, मी स्वामी समर्थाच्या मठात जाते, तर ते केव्हाही म्हणता येईल मृत्युंजय मंत्र? नाही, नाही. मृत्युंजय मंत्र भयंकर पॉवरफुल आहे. त्यामुळे हा, तुम्ही तो मंत्र सुचिरभूत होऊनच म्हणा आणि बोलायचं. एका आसनावर बसून म्हणा. मृत्युंजय मंत्राचे विपरीत परिणाम पण झाले आहेत लोकांवरती, तर तसं करू नका. हम्म. तो शिवशक्तीचा मंत्र आहे आणि हा. त्यात सुचिरभूत होऊन एका जागी बसून त्याचा जप करा. संध्याकाळचं बोललं चालेल, म्हणजे दिवा लावल्यानंतर मी केव्हाही पण सुचिरभूत असा आणि एका हा ठिकाणी बसा. हा. भयंकर पॉवरफुल मंत्र, गायत्री मंत्रापेक्षा पण त्याची पॉवर जास्त आहे हो आणि का? त्याचं तर उच्चारण आम्ही पण मी उच्चारण स्वामी पण समर्थाच्या मठात जातो ना, मी म्हणजे रविवारी जमतं असतं 6 ते 7 तिथे टायमिंग चालेल, असतं. मठामध्ये चालेल, त्याच काय. हा, नाही म्हणजे घरी असं म्हणजे तोंडात पाठच झालंय ना, ते विचारलं मी. पाठ झाल्यामुळे म्हणजे तोंडात येतं ते कधी कधी. ओम आणि लहान त्र्यंबकं यजामहे वामहे सुगंधिम सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिच बंधना मृत्यू मुक्षे मामृताम. ते अगदी लहानपणापासून पाठ झालंय ना, तर ते विचारलं अत्यंत मी कधी पॉवरफुल. पण बोलता तो येतं. साधना म्हणून करा, तो असा हो हो. अवांतर कुठे म्हणू नका. नाही नाही, म्हणजे देवासमोर किंवा असं हो देवाचा दिवा लावल्यानंतर हो. असं, आणि मनात चालू असल्यामुळे मी ते नेहमी बोलत असते असं बरोबर. म्हणते मी. चालेल आणि ना? स्वामींच्या मठात म्हणायला हरकत नाही, स्वामी स्वतः हा. मालक आहे तिचे. हो, त्यामुळे काही आणि मी हरकत स्वामी समर्थ सतत म्हणजे तोंडातच असतं. आम्ही लहानपणापासून आम्हाला स्वामी समर्थ स्वामी समर्थ. आता काहीतरी झालं किंवा नाही. असं मुलांना ओरडायचं झालं की कधी कधी मन असं खूप त्रास झाला की स्वामी समर्थ असं छान म्हणजे छान. चालूच असतं तोंडात. चालतं ना? हो हो, काहीच हरकत नाही. हा, स्वामी समर्थ आहेच आमच्या मागे. प्रश्न थांबले असतील तर आपण पुढे जाऊया.
हो चालेल. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. हं. हो, अजून कोणाला विचारायचंय का काही? नाही तर मग आपण पुढचं सेशन सुरू करूयात ध्यानाचं. हा, आपल्याला ध्यान करून सुट्टी घ्यायची, पण ध्यानात विवेचन आहे आधी, हो आणि मग आपण त्या ध्यानाकडे जाऊया. ठीक आहे, सुरुवात करूया ताई की हो हो, कोणाचा सुरू करा. प्रश्न आहे? अच्छा. नाही नाही, प्रश्न आता नाहीये. ध्यान 2 साठी ध्यानाची 4 पायऱ्या आहेत. एक पायरी आपण मगाशी बघितली, ती केव्हा करायची? सकाळी उठल्यावर, दिवस सुरू करायच्या आधी, किंवा कुठलंही नवीन काम सुरू करायच्या आधी 3 मिनिटं एक ध्यानाच्या पहिल्या पायरीत तुम्ही घालवा. त्याच्यामुळे 7 महत्वाचे फायदे कुठले आहेत ध्यानाच्या पहिल्या पायरीचे सांगतो. प्रथम, तुम्हाला हलकं वाटतं शरीर, वजन किती असू द्या, जर ते एकाग्र मनाने श्वासाकडे लक्ष देऊ श्वास सूक्ष्मपर्यंत केलं तर. दुसरा फायदा, तुमचं बीपी नॉर्मल राहील. तिसरा फायदा, मन शांत होईल. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा चौथा असा आहे की मन वर्तमानात राहील. आपलं मन वर्तमानात कमी असतं, भविष्यातून भूतकाळात जास्त राहतं. बघा तुम्ही, आहे ना. तर योगाचा संदेश आहे की तुम्ही वर्तमानात मॅक्सिमम राहा. भूतकाळातनं शिकू नये असं नाही, भविष्याचं प्लॅनिंग करू असं नाही, पण वर्तमानात राहायला पाहिजे. आणि वर्तमानात राहिलेलं काय होतं की हातातलं काम उत्तम होतं. काम उत्तम झाल्याने आनंदाची निर्मिती होते, आणि आनंद निर्मिती झाला की मग मन प्रसन्न राहतं, चेहऱ्यावर कायम हास्य. ते ध्यानाच्या पहिल्या पायरीची हे आहे, परिणाम आहे. आता दुसऱ्या पायरीकडे जाऊ आपण. त्याच्या आधी विवेचन ऐकूया आणि मग दुसऱ्या पायरीचा आपण आज अभ्यास करू, मग सुट्टी घेऊ. कारण ध्यान झाल्यानंतर कोणालाही बोलायची मुभा नसते किंवा प्रश्न विचारायची, बोलायची नाही, त्यावेळेस नंतर थांबायचं पूर्ण. तर आता विवेचन बघूया ध्यान 2 साठी. ध्यान 2 म्हणजे यतोति कोणते पुरुषस्य उपस्थित. सगळं गीतेत दिलेलं आहे. गीतेचा अभ्यास जर आपण सगळे अभ्यासकच आहात. इंद्रियाणी प्रमाथिनी हरंती प्रसवम मनाहा, भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 58 श्लोक. हे कुंतीपुत्र अर्जुना, आसक्ती नाहीश न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून नेतात. परत तेच आलं, काम क्रोध लोभ मद मत्सर. आसक्ती, प्रत्येक विषयामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, मन अडकलेलं असतं. ते अनासक्त करण्याचं दुसरं ध्यान आहे, मन अनासक्त. म्हणजे मग त्या पद्धतीचं त्या विषयात आपलं मन आपोआप निघून जातं आणि अनासक्त होतं. अनासक्त मन झाल्याशिवाय ध्यान बसतं. मग अनासक्त म्हणायची प्रक्रिया काय? तर शरीराने मनाने काही न करण्याचा अभ्यास. खूप कठीण, म्हणून तुम्हाला ध्यानाची दुसरी पायरी फार कठीण आहे, ते सतत अभ्यास करावा लागतो. तानी सर्वांनी संयम युक्त आशित मत्पराहा वशे यशेंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. भगवद्गीतेच्या परत 2ऱ्या अध्यायातला 59 श्लोक. म्हणून साधकाने, साधक म्हटलंय भगवंतांनी ध्यान करणाऱ्याला, त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे. कारण इंद्रिय ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याचीच बुद्धी स्थिर होते. ध्यानाला स्थिर बुद्धी लागते. आणि स्थिर बुद्धी केव्हा होते? जेव्हा आपलं मन अनासक्त असेल तेव्हाच, तोपर्यंत नाही. बाह्य स्पर्शन सशक्तात्मा विंदत्यात्मनि तत्सुखम सब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्य स्पर्शेश्व शक्तात्मा विंदत्यात्मनि यत्सुखम. काय अर्थ आहे बघा? ज्याच्या अंतःकरणात बाहेरील विषयांची आसक्ती नसते, म्हणजे तो अनासक्त होतो, अशा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला तो प्राप्त होतो. ध्यानाचा सगळ्यात मोठा परिणाम आनंद, मन कायम आनंदी असतं. आता आमचे ते 3ऱ्या ध्यानाचे 4थ्या ध्यानाचे साधक आहेत ना, तेवढं सर ते दिसत नाही, तुम्ही काय सांगता ते. म्हटलं शांती मिळाली का? ते बघा. हो म्हणजे शांतीची कार आहे. पहिले मी चिडचिड करत होता, चिडचिड नाही करत. पहिले बोलत होता, आता एकदम बंद झालं बोलणं लोकांचं, चिडचिड करणं. तर म्हटलं हा परिणाम आहे ध्यानाचा. म्हणजे तुम्हाला ध्यान जमत आहे. ध्यानात मला काय मिळतं याच्याकडे सुद्धा आसक्ती ठेवायची नाही, तिथं पण अनासक्त राहायचं. म्हणजे ते जे मिळत जाईल ते आपोआप मिळतं. तर असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो
त्यानंतर तो सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्य भावाने एकस्थित असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. परत तिथंच आले भगवंत की ध्यानाने आनंदाची निर्मिती होते. कायम हास्य चेहऱ्यावर, स्माइलिंग फेस. सो दॅट इज द साइन ऑफ मला ध्यान जमत आहे. तर आता आपण या विवेचनात इथे थांबू. तिसऱ्या सत्राचा अभ्यास करताना त्यासाठी पुढे जाऊ. मग त्या ठिकाणी आज प्रश्न तुम्हाला शेवटी देऊन ठेवणार आहे. सगळ्यांनी स्वस्थ बसा, जसे असाल तसे, काही आसनाचा आग्रह नाही. आणि पाठ मान सरळ रेषे, खांदे सैल, डोळे बंद. हा ध्वनी ऐकायला येईल असं काहीतरी करा ताई, कारण इथं मी ध्वनी करतोय सूक्ष्म. आणि सेटिंग मध्ये जावं लागतं दादा, आता ऐकायला नाही येणार बहुतेक, कारण ठीक आहे, हा मग नुसतं सूचना फॉलो करा. बरोबर. एक 7 मिनिटं ध्यान करूया आपण. ध्यानानंतर नमस्कार करून व्हिडिओ बंद होईल. त्यानंतर काही बोलायचं नसतं. नो क्वेश्चन्स, नथिंग. आता सूचनांचं पालन. डोळे बंद, स्वस्थ बसा. तुम्हाला जी मुद्रा आवश्यक आहे ती लावा. 7 मुद्रा दिल्या होत्या मी हातांची. शक्यतो मुद्रा जांघेवरती दाबा आपल्या, म्हणजे पाठीचा कणा ताठ राहायला मदत होईल. आणि शरीराने स्वतःहून कुठली कृती स्वतः करू नका. नो ऍक्शन्स बाय द बॉडी ऑफ your own. तुम्ही सगळेजण करणार असताल तर व्हिडिओ ठेवा ऑन, म्हणजे मग दिसेल सर्वांना, सरही बघतील. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. दुसरी सूचना, कानाने बाहेरचे आवाज ऐकू नका. आता क्लासमध्ये माझ्या सूचना सोडून. तिसरी सूचना, मनाने मनोव्यापार करू नका. आणि अशा रीतीने शरीर आणि मन त्यांनी काहीही न करता केवळ स्वस्थ बसण्याचा अभ्यास करा. शरीराने काही न करणं सोपं आहे. कानाने बाहेरचा आवाज न ऐकणं प्रयत्न साध्य आहे. मनाने मनोव्यापार न करणं अत्यंत कठीण. मनामध्ये सतत 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 विचार येत असतात. मन त्या विचारांमागे फिरत असतं, विचारांच्या शृंखला बनवत असतं. मनाच्या शक्तींचा ह्रास होत राहतो. तो थांबवायचा. कसं थांबवणार? मनामध्ये विचार येणे आपल्या पूर्वकर्माशी निगडित आहे, जी घडून चुकले, ज्यांनी आपल्या अंतर्मनावरती संस्कार केले आहेत, ते आपण मिटवू शकत नाही, हटवू शकत. आणि म्हणून विचार येणं बंद होत नाही. मग काय करायचं? योग सांगतं, विचार येऊ द्या, आपण त्यांना बघायचं नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ते निघून जातील असा अभ्यास करा. Let the thought generate. You don't notice. They will disappear. श्वास आपल्या गतीने सुरू आहे, तिकडे लक्ष द्यायचं नाही. कानावर आवाज येतात, ऐकायचे नाही. मनात विचार येतात, बघायचे नाही.
नो ऍक्शन्स, नो ट्रान्झॅक्शन्स. हळूहळू आपलं मन निर्विचार होईल. रोजच्या अभ्यासाने ते शून्य स्थिती धारण करेल. आणि अशी स्थिती आली की चित्त वृत्तीरहित बनून आपल्याला अनुभव येतो योग चित्त वृत्तीनिरोधा. म्हणजे मनात एकही विचार नाही, परिणामतः चित्तामध्ये वृत्ती उठत नाही. ती स्थिती साधली असता शरीर आपोआप डोलायला लागतं, आपण न हलवता. ते हलू द्यायचं, तिकडे पण लक्ष द्यायचं नाही. मन अनासक्त होत जातं. थोडक्यात काहीही न करण्याचा अभ्यास शरीराने कृती नाही, मनाने मनोव्यापार नाही. आणि आता एक दीर्घ श्वास खेचा, रोखून ठेवा. श्वास सोडताना आपली मान हळूवार खाली घाला, हनावटी कंठाखाली दाबा. श्वासोश्वास घेत राहा. गिळण्याची क्रिया 3 वेळा करा. आपली लाळ प्रकर्षाने 3 वेळा गिळायची. दोन्ही हात नाभी पुढे आणा, त्यांना बघा. डोळे बंद करा. मान सावकाश वर घ्या. तळहातांचं घर्षण करून ते आपल्या डोळ्यांवर, चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर, संपूर्ण शरीरावर हृदयाच्या दिशेने फिरवा. छाती पुढे नमस्कार करून थांबा. डोळे बंद ठेवा. आपण 3 वेळा हृदयस्थ ओंकार करणार आहोत. त्यासाठी दीर्घ श्वास घेत मन हृदयस्थ ठेवा. ओंकाराची कंपन संपूर्ण शरीरात अनुभव करायचे. पुनश्च दीर्घ श्वास, मन हृदयस्थ. ओंकार हेच परमेश्वराचं स्वरूप आहे. अशा श्रद्धेने पुनश्च एकदा दीर्घ श्वास, मन हृदयस्थ. स्वतःला मनामध्ये प्रश्न विचार, मी कोण, who am I? एक दीर्घ श्वास घेऊन रोखून ठेवा. प्रश्नावरती एकाग्र व्हा, मी कोण. श्वास सोडत नमस्कार करा. डोळे उघडा. धन्यवाद. कल्याण हो. व्हिडिओ बंद केला तरी चालेल ताई. बर, खूप खूप धन्यवाद सर. खूप छान वाटलं अगदी. छान अगदी. हो हो, चालेल. खूप मस्त. आणि सगळ्यांनाच डेफिनेटली एनर्जी मिळाली असणार आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा समाधानाचं हे दिसत आहे. छान वाटतंय अगदी. बंद करूया. हो हो, एंड करते मीटिंग. ओके. बाकीचं मग सगळं आपण
बोलूच चालेल. हा, काय प्रश्न वगैरे असतील तुम्ही व्हॉट्सअपवर टाकू शकता. हो हो चालेल.